जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna,
Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare Jaya Jagannath Jagannath Baladeva Jaya Subhadra Jaya Jagannath Jagannath Baladeva Jaya Subhadra Jaya Jaya Prabhupada 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 Jai Jai Prabhupada Jaya Jaya Gurudev 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 Jai Gurudev Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Gaur Hari Bol Nitai Gaur Premanande Jai Radha Madhava Kunja Bihari Jai Radha Madhava Kunja Bihari Jaya Gopi Jana Vallabha Girivaradhari Jaya Gopi Jana Vallabha Girivaradhari Jaya Yashodanandana Braja Jana Ranjana Yashodanandana Braja Jana Ranjana Yamuna Tira Vanachari Yamuna Tira Vanachari Jaya Radha Madhava Kunja Bihari Jaya Radha Madhava Kunja Bihari Sri Sri Radha Madhava Ki Srimad Bhagavatam स्कंद पहिला अध्याय तिसरा श्लोक नंबर 12 तथा सप्तम आकुत्याम तथा सप्तम आहुत्यां रुचैहि यज्ञः अभ्यजायते रुचेर्यज्ञ अभ्यजायत स
सहायामध्यैः सुरगणैः स यामादे सुरगणेर अपात स्वयंभू अन्तरम् अपात स्वयंभुवान्तरम् तथा सप्तम आकुत्याम् तथा सप्तम आकुत्यां रुचैः यज्ञः अभ्यजायत रुचेर्यज्ञोऽभ्यजायत सहायामध्यैः सुरगणैः स यामादे सुरगणेर अपात स्वयंभू अन्तरम् अपात स्वयंभुवान्तरम् तथा सप्तम आकुत्याम् तथा सप्तम आकुत्यां रुचैः यज्ञः अभ्यजायत रुचेर्यज्ञोऽभ्यजायत सहायामध्यैः सुरगणैः स यामादे सुरगणेर अपात स्वयंभुवन्तरम् अपात स्वयंभुवान्तरम् तत सप्तम आकुत्यां तथा सप्तम आकुत्याम् च यज्ञाभिजायत रुचैः यज्ञाभ्यजायत स यामध्ये सुरगणेर सहायामध्ये सुरगणैः आपात स्वायंभुवान्तरम् अपात स्वयंभुवन्तरम् ततः सप्तम आकुत्यां तथा सप्तम आकुत्याम् रुचेर्यज्ञो अभ्यजायत रुचैर्यज्ञाभ्यजायत स यामाद्न सूरगणेर सहायामध्ये सुरगणैः अपात स्वायंभुवान्तरम् अपात स्वयंभुवन्तरम् तथा सप्तम आकुत्याम् रुचैर्यज्ञाभ्यजायत सहायामध्ये सुरगणैः अपात स्वयंभुवन्तरम् तथा सप्तम आकुत्याम् रुचेर्यज्ञो अभ्यजायत स यामाद्य सूरगणेर आपात स्वयंभुवान्तरम् तथा त्यानंतर त्यानंतर सप्तमे 7व्या अवतारात अवतारात आकुत्यात आकुत्यां आकृतीच्या गर्भापासून आकुतीच्या गर्भापासून रुचेही रुचेः रुची प्रजापतीद्वारा रुची प्रजापतीद्वारा यज्ञ यज्ञ भगवंताचा यज्ञ अवतार भगवंतांचा यज्ञ अवतार अभ्यजायत अभ्यजायत जन्म घेतला जन्म घेतला सह तो तो यामध्येही यामध्ये या आदी यांच्यासह यामध्येच्यासह सुरगणेही सुरगणेने देवतांसह देवतांसह अपार अपार रक्षण केले राज्य केले रक्षण केले राज्य केले स्वयंभू अंतरम स्वयंभुवंतरम स्वयंभू मन्वंतराचे स्वयंभुव मन्वंतराचे भाषांतर भक्तिवेदांत स्वामी श्री गोपाल प्रजापती रुची आणि त्यांची पत्नी आकुती यांचा पुत्र यज्ञ नामक भगवंतांचा 7वा अवतार झाला. त्यांनी स्वयंभू मन्वंतराचे आधिपत्य केले. त्यावेळी त्यांचा पुत्र यम आदी देवगणांनी त्यांना सहाय्य केले. तात्पर्य भक्तिवेदांत स्वामी श्री गोपाल भौतिक जय श्री गोपाल की जय. भौतिक जगाच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून देवतांकडे असलेल्या कारभाराच्या जागा अतिशय उन्नत धार्मिक जीवांना दिल्या जातात. जेव्हा अशा धार्मिक पवित्र जीवांची कमी असते तेव्हा भगवान ब्रह्मा प्रजापती इंद्र इत्यादी रूपात अवतार घेतात व कार्यभार ग्रहण करतात. स्वयंभू मन्वंतराच्या काळात देवलोकात इंद्राच्या जागेसाठी कोणीही पात्र असा जीव नव्हता. इंद्राचे सिंहासन खाली होते तेव्हा स्वतः भगवान इंद्र झाले. त्यांचे पुत्र यम इत्यादी देवगण त्यांचे सहाय्यक झाले होते आणि अशा रीतीने यज्ञ भगवंतांनी विश्वाचा कारभार सांभाळला. ओम अज्ञान तिमिरांधस्य
ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं करामह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपला श्रीमद भागवत क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। गेले 2 दिवस खूप उशिरापर्यंत रामनवमीचा कथा कार्यक्रम चालले होते, त्यातून आपण सगळेजण सकाळी वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार। काय आपण या श्लोकामधून शिकू शकतो? तात्पर्य ऐकलं सगळ्यांनी? भौतिक जगाच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून देवतांकडे असलेल्या कारभाराच्या जागा अतिशय उन्नत धार्मिक जीवांना दिल्या जातात। थोडक्यात ते खूप मोठं तात्पर्य नाही आहे। जेव्हा अशा धार्मिक पवित्र जीवांची कमी असते तेव्हा भगवान ब्रह्मा प्रजापती इंद्र इत्यादी रूपात अवतार घेतात व कार्यभार ग्रहण करतात। स्वयंभू मन्वंतराच्या काळात देवलोकात इंद्राच्या जागेसाठी कोणीही पात्र असा जीव नव्हता। इंद्राचे सिंहासन खाली होते तेव्हा स्वतः भगवान इंद्र झाले। त्यांचे पुत्र यम इत्यादी देवगण त्यांचे सहाय्यक झाले होते आणि अशा रीतीने यज्ञ भगवंतांनी विश्वाचा कारभार सांभाळला। काय शिकायला मिळतं आपल्यातून? कोण काय काय वाक्य सांगेल? आपण हे पाहू शकतो म्हणून जिथे कुठे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे तिथे भगवंत स्वतः त्यांच्या या पूर्ण सृष्टीचं जर नियोजन किंवा व्यवस्थापन करायचं असेल तर ती जागा भगवंत घेतात। म्हणजे भगवद्गीतेत ज्याने म्हटलेलं आहे की या सगळ्या गोष्टीचा श्रोता मीच आहे, तर तशाच पद्धतीने जिथे कुठे काही कमी असेल आणि योग्य व्यक्ती नसेल तर ते तिथे एक्सपांड करत असेल। खूप छान प्रभूजींनी सांगितलं। कारण मी काय विचारत होतो, मी पण विचार करत होतो की ह्याच्यावर बोलायचं काय, कारण भाषा जे तात्पर्य होतं ते थोडक्यात होतं। मी पण विचारत होतो की कुठल्या कुठल्या अँगलने आपण विचार करू शकतो की एक लीडरचा एक गुण असा एक असतो, असं म्हणतात जिथं कमी तिथं आम्ही, हे आपला गर्वाचा भाग असतो थोडं बोलण्याचा आपला, पण असं कधी कधी आपण म्हणतो तिथं कमी तिथं आम्ही। पण एक लीडरचा एक गुण असा असला पाहिजे की ज्यांनी जे कार्य उभं केलंय त्या कार्यावरती सतत त्याची देखरेख पाहिजे आणि तिथं जर काही कमतरता असेल त्यांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे। खूप चांगला आपण त्याच्या पुढे चर्चा करूया या पॉईंटला धरून। अजून काय कोणाला वाटते वेगळं? सुरुवातीला तात्पर्यामध्ये सांगतात की जे जग आहे याचं कारभारासाठी जे उन्नत जीवात्मा त्यांनाच ते कार्यभार दिला जातो, जसे जे देवी देवता आहे। आपण पण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कथा ऐकतो इंद्रांची ब्रह्मांची, आपल्याला असं वाटू शकते की आपल्यासारख्या चुका करतो। लास्ट टाइम पण तुम्ही तसं नाही, ॲक्च्युली खूप उन्नत जीवात्मा आहे
आणि त्यांना हे कार्यभाराची भगवंतांनीच त्यांना जबाबदारी दिली आहे. खूप चांगला पॉईंट, ह्याच्यावर पण मी बोलणार आहे. ह्या पॉईंटवर पण मला सुचला की कधी कधी आपल्याला वाटतं की इंद्राच्या पण कथा ऐकलेल्या असतात, इंद्राला अहंकार झाला, ब्रह्मदेवांना पण भ्रमित झाले वगैरे, आणि देवी देवते बाबतीत पण आपले वेगवेगळे विचार असतात, कारण आपण सगळे कट्टर राधाकृष्णांचे भक्त आहे. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की आपण बाकींचा सन्मान नाही करायचा. हा पण खूप चांगला असा मुद्दा आहे की ज्याच्यावर पण आपण बोलणार आहे. अजून तुम्हाला काही सुचत असेल तर हा मात्र असं म्हणतात ना की इंद्रपद मिळवण्यासाठी खूप काही तपश्चर्या करावी लागते. आश्रम घेतलं. हां तर आपल्याला असं एखाद्याला वाटू शकतं की असं केलं तर मला सुद्धा प्राप्त होईल, हम्म. परंतु ते किती मोठं स्थान आहे की तिथे म्हणजे भगवंत स्वतः जेव्हा नसतात इंद्र तेव्हा स्वतः येतात. हम्म. तेव्हा आपण तसा विचार करणं किती अयोग्य आहे हम्म. हे लक्षात म्हणजे इंद्र होण्यासाठी इंद्र होण्याचा आपण विचार करत नाही. मी विचारणार आहे तुम्हाला प्रश्न इंद्र व्हायचे आणि तुम्हाला ते आश्रमयज्ञ वगैरे नाही, सोपं सांगतो इंद्र व्हायला काय करायला. तो पण मला काही कळत नाही, माझे जे विचार आहेत ते सगळे बरोबर बाहेर येत आहेत. खूप छान वाटते मला वाटतं की मी ट्रॅकवरती आहे. मला प्रश्न पडला होता की आता ह्याच्यावरती आपण कशा पद्धतीने पाहिजे, आणि विचार करायला तसा फार कमी वेळ होता. गेला आठवडा आपला पूर्ण ह्याच्यामध्ये चाललाय. आता सगळेजण ड्राम्यातनं बाहेर आलेत का? पण कालचा ड्रामा म्हणजे मी एक विचार करत होतो की म्हणजे खरंच मान्य जात की भक्त खूप दयाळू असतात. तुम्ही असं का विचार करताय तुम्ही? तसं काउन्सिलरने ड्रामा करण्याचं काय एवढं सवय नव्हती. भक्त दयाळू यासाठी असतात की पवित्र माताजी असतील किंवा आपले देशपांडे फौजी असतील, आनंद गोपी माताजी असतील, व्हिडिओवरती त्यांनी ते सगळे हे केलं, म्हणजे फोनवरती सगळे. मी तर म्हणलो पहिल्यांदाच असा ड्रामा झाला असेल की तुम्ही तुमचे संवाद फोनवरती म्हणून दाखवा, तुम्हाला यायला वेळ नाही म्हणून. आणि मलाच नंतर शेवट असं वाईट वाटलं, आणि तेवढं झालं सगळेच निघाले होते संध्याकाळी मिटिंग झाल्या. म्हणलं एकदा तरी प्रॅक्टिस घ्या, एकदा तरी सगळे एकत्र येऊ द्या. कुणाचा काय रोल आहे, कुणाला कधी बोलायचंय महत्वाचं. आता संवाद जरी पाठ आहे पण आपल्याला बोलायचंय कधी. आणि मी विसरून गेलो होतो की मला कधी बोलायचं. हे मला फोनवत होते आणि मला वाटलं होतं की ह्यांचा काय कशाला आठवत नाही म्हणून मला म्हणताय पुढं काय, आणि ते मला म्हटलं होतं पुढे तुम्ही बोला. आणि तोपर्यंत कुंभारप्रभूंनी माझं सुरू केला. म्हणलं आता एवढी तयारी केली ना आपण, म्हणलं थांबा मी बोलतो. म्हणलं मला असं झालं, मला बोलायचं. सांगायचा मुद्दा हा की हा भक्तांचा दयाळूपणा आहे. आणि खरंच भक्त आपल्याकडनं भक्ती करून घेत आहेत. आपली खरंच पात्रच नाही. आपल्याला असं फक्त वाटतं की मी खूप पात्र आहे करण्यासाठी, किंवा मी माझ्या क्षमतेने जप करतोय, मी माझ्या सत्तेने सगळं करतोय. जसं काल मी पाहिलं की ड्रामा अक्षरशः करून घेतलाय. म्हणजे जसं आपण म्हणतो नित्यानंद प्रभू किती दयाळू आहेत. नित्यानंद प्रभू म्हणतात की तू इथं परीक्षेच्या केंद्रावर पण येऊ नको, मी घरी येऊन तुझा पेपर घेतो, तू फक्त नाव टाक. इतके दयाळू आपण जसं लिहिलं तसं भक्त इतके दयाळू असतात की ते आपल्याकडनं भक्ती करून घेतात. आपल्या भक्तीसाठी जे जे पोषक वातावरण आहे ते बनवतात. आणि हे जर पोषक वातावरण नसेल, आपल्या मंदिरामध्ये आपण पाहताय की श्रीमान नंदुरा प्रभूंनी किती पोषक वातावरण दिले आपल्याला. कुठल्याही सेंटरला एवढे कार्यक्रम, एवढे मोठे कार्यक्रम, बाबतन क्लास असेल, रामनवमीचे लेक्चर, कुठलेही कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे भक्तीला जितकं पोषक वातावरण देईल तुम्हाला देता येईल तेवढं दिलंय. तुम्हाला श्रवणाची भरपूर संधी दिली, सेवेची संधी दिली, तुम्हाला वेगवेगळ्या सेवा दिल्या की तिथं तुम्ही भाग घेऊ शकता. प्रत्येकाच्या स्वभावाला काही ना काहीतरी सूट होईल अशा प्रकारची सेवा या मंदिरात आहे. कुठलीच अशी सेवा नाही. आपली हार सेवा असेल, इतर सेवा, इतक्या विपुल प्रमाणात सेवा दिल्या. मग यामुळं हे भक्तांनी वातावरण बनवले, आपण नाही बनवलं. आपण सहभागी झालोय, पण कधी कधी वाटते की ते आपणच करतोय ॲक्च्युली. आता ड्रामा करणारा आम्हाला आम्हीच बोलतोय, पण त्याच्या मागे जे काय आहे सगळं स्क्रिप्ट सगळी लिहिली गेली ऑलरेडी. तशी ही सगळी जे वातावरण बनवले प्रभुपादांच्या परंपरेतून, म्हणजे आपण चैतन्य महाप्रभूंच्या मध्ये पण प्रभुपादांनी हे सगळं बनवलं. रविवारचे संडे फिस्ट असलेले कार्यक्रम, तर आपण त्यांच्याविषयी एकतर खूप कृतज्ञता दाखवली पाहिजे. कारण सगळ्यांचा अनुभव आहे. जे जे मंदिर सोडून जातात तेवढी छान भक्ती परत नाही करू शकत. कारण इतका आनंद, इतकं समाधान, एकामेकांबरोबर संवाद हे इथंच फक्त मंदिरात मिळते. म्हणून संघ कधी सोडायचा नाही. मला पहिल्यापासून एक गोष्ट सांगितली गेली, काही असू द्या, कितीही गोष्ट काही कमी जास्त होऊ द्या, पण संघ सोडू नका. तर आता हा जो अवतार होता हा 7वा अवतार.
असं त्यामध्ये म्हटले. ह्याच्या आधीचे 6 अवतार कोणाला आठवत आहेत का थोडे? ह्याच्या आधी 6 अवतार झालेत म्हणायचं, किंवा आपण ऐकलेत पण. हा डायरेक्ट 7वा सांगितला गेला आहे. 6 झालेत ना? मला त्यातला एक अवतार आठवते असं कोण आहे का? एक अवतार आठवतोय. एकच आठवते का सांगा. एक दोन आठवतात सगळे सांगा. म्हणजे ह्याच्या आधीचे 6 मधला एक. ओके. नरसिंह भगवानचा एक अवतार आहे. ह्याच्या आधी हो. वंश कृष्ण वरा वरा अवतार आहे. वरा. आणि वरा अवतार आहे. ह्याच्या आधी आता जे आपण श्लोक वाचत गेलो अवतारी श्रीकृष्ण म्हणून, त्याचा क्रमानुसार म्हणतोय. त्याच्यामध्ये कपिल मुनींचा हा येस, कपिल मुनी बरोबर आहे, बरोबर आहे. एक अवतार. अजून नाही, आता ह्या सांगण्यात येतील ते. अजून 22-24 अवतार आहेत, ते पुढे येतील अवतार. नारद मुनी. नारद मुनी बरोबर बोलली, नारद मुनी. परशुराम आता नाही, येतील बरोबर. आणि हे जे वर्णन आहे अवतारी श्रीकृष्ण म्हणून तुम्ही 3रा अध्याय म्हणता, हे आता संक्षिप्त वर्णन आहे अवतारांचं. आता नारद मुनींचं खूप संक्षिप्त आहे, पण पुढे जाऊन मग नारद मुनींचा पहिला जन्म कोणता होता, आधी जन्मात ते कोण होते, पुढे वर्णन आहे त्याचं पुढच्या अध्यायांमध्ये. आता फक्त काय केले, संक्षिप्तमध्ये थोडक्यात सांगितले. वरा अवतार थोडक्यात सांगितले, नारद मुनींचा अवतार, पण नारद मुनींच्या कथा पुढे आहे. पहिला अवतार त्याच्यामध्ये सांगितला होता, तुम्ही जर परत चतुष्कुमारांचा अवतार पहिला सांगितला होता. हा बरोबर, नरनारायण, तो पण ह्याच्या आधी येऊन गेलेला आहे. पहिला जो अवतार आहे तो चतुष्कुमाराचा. 6 अवतार फक्त एकदा लक्षात राहण्यासाठी की तुम्हाला चतुष्कुमार माहिती की भगवंतांनी आपल्या ब्रह्मदेवाने पहिल्यांदा यांना निर्माण केलं आपले मानसपुत्र म्हणून, आणि त्यांना सृष्टीची निर्मिती करण्याची म्हणजे पुढं नेण्याची विनंती केली, पण त्यांनी काय केली ती नाकारली. तर या चतुष्कुमारांपासूनच एक संप्रदाय सुरू होतो. तो कोणता? कुमार संप्रदाय. आणि त्यांचे प्रमुख आचार्य कोण सांगितले जातात आपल्याला? बरोबर, निंबार्काचार्य. ते पण राधाकृष्णांची सेवा करतात. हे 4 जे संप्रदाय आहेत ना, हे 4ही संप्रदायामधून जे आहेत ना, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये खूप आदर हवा. आपलं पण जसं देवी देवांचा विषय आपण घेतला म्हणजे की आदर हवा, तसंच हे जे 4 संप्रदाय आहेत हे ऑथेंटिक आहेत. त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये पूर्णतः अत्यंत आदर. एक खरं आहे, उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत 4ही संप्रदायामध्ये, नक्की फरक आहे. आता हे जे आता आपण रामानुजाचार्यांचे ही पाहणार होतो कथा, पण आपण ती केली नाही, आपण दुसरं केलं. तर ते लक्ष्मीनारायणची उपासना करतात आणि आपण राधाकृष्णांची करतो. परंतु उपासनेमध्ये जरी फरक असला तर आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी खूप मोठ्या छान छान गोष्टी रामानुजाचार्यांच्या जीवनातून आपण शिकू शकतो. आपण काही 1-2 कथा जर ह्याला धरून जर घेता आल्या, वेळ मिळाला तर आपण देऊया. परंतु हे 4 जसं आपण ते गाईचं 4 काय कास काय म्हणतात त्याला, कास्त म्हणतात त्याला आपल्या ग्रंथामध्ये. तर त्या सगळ्याच तेवढ्या ताकदीच्या असतात. त्यातनं येणारं दूध सगळं क्षमतेच आहे आणि ते सगळं शुद्धच आहे. तसंच या 4 संप्रदायाकडनं जे विचार येतात ना, ते सगळे भक्तिमय विचार आहेत. फक्त उपासनेच्या पद्धतीमध्ये किंवा मंत्राच्या ह्याच्यामध्ये किंवा आता जो रामानुचार आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला आहे? वैष्णव सेवा, शुद्ध भक्ती आणि वैष्णव सेवा. म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येकाकडून 2-2 घेतले त्यांचे मेन गोष्टी. त्यातले ह्यांच्याकडून जे घेतले स्त्री संप्रदायाकडनं ते म्हणजे शुद्ध भक्ती आणि वैष्णव सेवा. त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णव सेवा हे साधन नाही तर ते साध्यच आहे. पण साधन आणि साध्य फरक लक्षात घेऊन इतकं त्यांच्या दृष्टीने वैष्णव सेवेला महत्त्व आहे. वैष्णव सेवा हे साधन नाही. आपण कसं म्हणतो हरिनाम साधन नाही, हरिनाम साध्य. हरिनाम करून करून शेवट काय मिळवायचंय? हरिनामच मिळवायचंय, शुद्ध हरिनाम मिळवायचंय. तसं वैष्णव सेवा हे साधन नाही, ते आपलं साध्य आहे. म्हणजे वैष्णव सेवा करून मला अजून वेगळं काय नाही मिळवायचं त्यांच्यानुसार. वैष्णव सेवा करून मला वैष्णव सेवाच अजून मिळवायची. म्हणजे वैष्णव सेवेबाबतीत त्यांचा काय स्तर आहे आपण विचार करू शकतो. त्यांच्या दृष्टीने ते साध्य आहे. नंतर मग श्री संप्रदाय आता सांगितलं आपण येतो, ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय. प्रत्येकामध्ये वेगवेगळे हे आहे, परंतु हे तितकेच काय प्रमुख आहेत. त्यानंतर दुसरा अवतार तुम्ही सांगितला सगळ्यांना, तो वरा अवतार. हा पण अवतार असाच आपल्याला या ठिकाणी शिकवतो असा की जसं प्रभूजी म्हणले की भगवंत जी काय स्थिती आहे म्हणजे लीडरचा जो एक गुण आहे. आता यामध्ये तर भगवंतांनी कशाचा अवतार घेतला, कशा स्वरूपात घेतला? वरा अवतार म्हणजे आपल्याला. पण भगवंतांनी गरज ओळखून
पृथ्वी पाण्याखाली गेलेली आहे, ती गरज ओळखून त्यासाठी भगवंतांनी तोही अवतार घेतला. म्हणजे एक लीडर कसा असावा, ज्याही परिस्थितीमध्ये जी गरज आहे त्या गरजेला महत्त्व देणार असावा. त्यासाठी कितीही खालची सेवा करण्याची वेळ आली तर त्याची तयारी असायला पाहिजे, हे शिकवतो. आणि नंतरचा अवतार येतो, तुम्ही सगळ्यांनी सांगितला, तो नारद मुनींचा अवतार. नारद मुनींचं जीवन तर एक सक्सेस स्टोरी म्हणूया आपण, की इतकं आपण का त्याच्यामधनं नारद मुनींच्या जीवनातनं जास्त शिकतो माहिती आहे का? कारण त्यांचं पूर्वजीवन जर पाहिलं ना तर त्यातून आपण पाहू शकतो की काय सगळ्यात पहिला जन्म त्यांचा काय म्हणून होता? हा, गंधर्व होते. उपबर्हन. हा, उच्च कुळात जन्म, नंतर सौंदर्य भरपूर, नंतर गायनाचं हे सगळं. परंतु त्यांनी अपराध केला. म्हणजे बऱ्याच वेळा भक्तीसाठी उच्च कुल, जास्त श्रीमंती, सौंदर्य फायद्याचं होईलच असं नाही, पण फायद्याचं करून घेतलं तर तुमची भक्ती अजून वेगाने होईल. तुम्ही भगवंताची खूप चांगली सेवा करू शकता, पण त्याच्यामध्ये काय येण्याची शक्यता आहे? जास्त अहंकार येण्याची. नंतर मग जसं आता आपण पाहिलं की इंद्र हे पद आहे, ते अस्थिर आहे, ते कधी जाऊ शकतं. तसं नारद मुनी गंधर्व होते. गंधर्व म्हणजे स्वर्ग आणि गंधर्व आपण लोक म्हणतो तो जवळपासच आहे. जसे आपण बोल म्हणतो ना एकावर एक, तर स्वर्ग आणि गंधर्व जो लोक आहे, काही काही ते एकही मानला जातो किंवा शेजारी मानला जातो, त्या स्तरावरच होतो. तिथून डायरेक्ट त्यांचा कुठं ही झाला खाली, की त्यांना ते सांगतात की त्यांना त्यांचे वडीलही कोण माहीत नव्हते. एका दासीच्या हिच्याकडे त्यांचा जन्म झाला. आणि त्यानंतर मात्र त्यांची जी झपाट्याने प्रगती झाली ती कशामुळे झाली हे पण आपल्याला शिकण्यासारखं आहे. कशामुळे झाली त्यांची प्रगती एवढी? ते साधूंच्या संघात आले. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, साधूंच्या संघात आले. 4 महिन्यासाठी, चातुर्मासासाठी साधू आले होते. त्यांच्याकडनं त्यांनी कथा ऐकल्या आणि त्यांचं काय खाल्लं? उच्चिष्ट. बाकीच्या लोकांसाठी ही गोष्ट कठीण आहे किंवा असं उच्चिष्ट खाणं, पण भौतिक भक्तिमय जीवनामध्ये ही एखाद्या ह्याचं चरणामृत, शुद्ध भक्ताचं चरणामृत म्हणून आपण बघतोय. हे दुर्दैवाने बाहेरच्या जगामध्ये हेच फॉलो की चुकीच्या पद्धतीने केलं जातं. बाहेरच्या नको त्या लोकांचे पाय धुतले जातात. त्यांना माहिती आहे की हे चरणामृत केलं किंवा ते पाय धुणं खूप महत्त्वपूर्ण आहे, पण वापर चुकीच्या पद्धतीने चालला आहे. 3 गोष्टी, चरण धूळ, चरणामृत आणि उच्चिष्ट, ह्या आपल्या दृष्टीने पवित्र आहेत. लक्षात आहे, आपण चरण धूळ पण घ्यायला आतुर असतो भक्तांची. कधी कधी भक्तांमध्ये स्पर्धा चालते, ते पायाचा घेतो मग तो दुसरा घेतो, मग तो लावतो, असे बरेच खेचाखिची चाललेली असते. कारण आपल्याला माहिती आहे ह्या 3ही गोष्टी पवित्र आहेत, पण योग्य व्यक्तीच्या. अयोग्य व्यक्तीच्या केले तर त्याची पापाची कर्मही आपल्याला काय करायला लागतात? भोगायला लागतात. ह्या गोष्टी ते करणं ते करतात. आणि त्यांचं मग निधन कितव्या वर्षी होतं? सॉरी, आईचं निधन कितव्या वर्षी होतं? फक्त 5व्या वर्षी. आणि ते जायच्या आधी मग तर त्यांनी ऋषींना विचारलेलं असतं की तुम्ही आता निघून चाललाय, मला संग नाही तुमचा, मग मी आता कसं इथून पुढे भक्ती करू? त्यावेळेस त्या ऋषींनी त्यांना काय शिकवण दिलेली असते. त्यातली एक शिकवण ऋषींनी अशी दिलेली असते की हे भौतिक जग आहे हे धुराप्रमाणे आणि आध्यात्मिक जग हे कशाप्रमाणे? अग्नीप्रमाणे. त्यांना शिकवण देताना काय दिलेली असते नारद मुनींना त्या ऋषींनी? भौतिक जग हे धुराप्रमाणे आहे आणि आध्यात्मिक जग हे अग्नीप्रमाणे, ज्वालाप्रमाणे आहे. आणि तू नेहमी जसं जर चूल जर पेटवायची असेल आपल्याला, तर आपला जास्त फोकस धुराकडे असतो का त्या आगीकडे असतो? तेच म्हणतात त्याला की तू जर भौतिक जीवनाकडे जास्त लक्ष न देता आध्यात्मिक जीवनाकडे जर तू लक्ष दिले तर तुझ्या त्या भौतिक समस्या आहेत त्या आपोआपच संपून जातील. कारण तू आपण जे हे घेतो काय म्हणतो फुकणे तर ते आपण आग पेटवण्यासाठी त्या धुरावर लावतो का अग्नीच्या तिथं लावतो? आपण अग्नीच्या तिथं लावतो. तसंही आपलं लक्ष आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे पाहिजे. तुम्ही भौतिक जीवनाकडे जितकं लक्ष द्याल तितक्या समस्या तुमच्या वाढू शकतील. परंतु तुम्ही जर आध्यात्मिक जीवन जर उंच केलं तर या भौतिक समस्या तुमच्या आपोआप कमी होतील. आणि मला वाटतं इथं येणाऱ्या प्रत्येकाला अनुभव आहे आणि हा अनुभव आहे म्हणूनच तुम्ही इथे. कारण पहिल्या भौतिक समस्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि आत्ताचा दृष्टिकोन ह्यात बदल झाले की नाही? कारण आपलं लक्ष आता काय झाले, आपोआपच त्या धुराकडे नाही जात. आपलं लक्ष कुठे आता? त्या अग्नीकडे. आणि आपण अग्नीकडे लक्ष देतोय त्यामुळे तो धूर चाललाय, आपलं बघणं पण नाही तिकडं. आणि पूर्वी काय व्हायचं आपल्याकडनं? त्या अग्नीकडे लक्षच नसायचं, सगळं लक्ष आपलं त्या धुराकडं. आता काय होणार? आता काय होणार? ह्याचं काय त्याचं काय, एक काय ते काय. तर तसं त्यांनी सांगितलं, ऋषी जाताना सांगतात की तू
आध्यात्मिक प्रगती तुझी वाढव. भौतिक गोष्टी आपोआपच तुझ्या समस्या आहेत त्या आपोआप नष्ट होतील. जसं आपण म्हणतो की एखादी रेस आहे, ती जर लहान करायची असेल तर ती न खोडता करायची, तर आपल्याला त्याच्या शेजारी काय करायला लागते? मोठी रेष. मोठी रेस. तसं तू त्या पद्धतीने ती काय कर, आध्यात्मिक वाढव तुझं जीवन आपोआप. आणि बरेचशी जीवनातले जी संकट आहेत ना किंवा प्रश्न आहेत ना, हे काळानुरूपच सुटतात का तुम्ही जर नीट पाहिलं. दादांचं आता मध्ये झालं, आपण सगळे हळूहळू त्या टायमाला तुम्ही कितीही काही विचार केला असता कितीही, तरी ती समस्या तुमची लगेच नसती सुटली किंवा तो त्रास आहे तो सगळ्याला तो दुःख झालं ते काळच सोडवतं. ते 5 वर्षापूर्वी ते तुम्हाला सगळ्यात मोठं टेन्शन होतं, त्याच आठवतंय का तुम्हाला? सगळ्यात प्रभावी औषध काय माहिती आहे जगात? काळ इतका शक्तिशाली. काळाची एक बाजू आपण पाहतो, काळ खूप शक्तिशाली, कधीही मरून येऊ शकतं. अरे पण हा काळच तुमचं कुठलंही दुःख घालवू शकतो. नाहीतर कठीण आहे. तुमच्या क्षमतेने बघा, तुम्ही तुमच्या क्षमतेने प्रयत्न करा दुःख घालवायचा. तो हळूहळू काळच तुमचं ते दुःख कमी करतं. काळाची दुसरी बाजू खूप मोठी आहे. आपण जर विसरू शकलो नाही तर अवघड आहे. पण एक काळ काय करतं ते म्हणतात की काळाने हे सगळं दुःख नष्ट होतं. आपला प्रॉब्लेम काय झालाय फक्त, जसं धुराकडे लक्ष देतो आपण, तसं तुम्हाला अजून एका सोप्या पद्धतीने सांगतो. 1 रुपयाचं नाणं ना, 1 रुपयाचं नाणं हे जर डोळ्या शेजारी जर ठेवलं ना, तर सगळ्यात मोठा सूर्य पण झाकला जातो. बघा डोळ्यासमोर सूर्य दिसेल का तुम्हाला? 1 रुपयाचं साधं नाणं सगळ्यात मोठा सूर्य जो कितीतरी पटीने जास्त आहे या सगळ्या पृथ्वीच्या, तरी तोही झाकला जातो. सांगायचा मुद्दा, एक छोटी समस्यावर तुम्ही गहन जर विचार करत बसला, तुमचं आध्यात्मिक जीवनही झाकलं जाईल. त्यामुळे सावध व्हा. छोटी समस्या तुमचं आध्यात्मिक जीवनही झाकू शकतं, तुम्ही जर त्याच्याकडे नीट विचाराने पाहिलं नाही. आणि ती दृष्टी आपल्याला इथं मिळते. किरकोळ समस्यावर लोकांनी भक्ती सोडली. किरकोळ किंवा एका दिवशी एक किरकोळ समस्या आपल्याला इतकी मोठी वाटायला लागते की आपण आपलं आध्यात्मिक जीवन, आपण कोण आहे, आपण काय करतो हे पण आपण विसरून जातो. म्हणून हे भौतिक जीवन साधारण नाही. आपण कधी प्रभुपाद म्हणायचे की माझे भक्त हे माया देवीला खूप सहजतेने घेतात. त्याचं मागचं कारणच आहे, एक बारीक गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणजे तसं आपण म्हणतो की सगळं चांगलं चाललंय, पण दातामध्ये एक जर बारीक काय अडकलं असेल, त्या काय आपण सुपारी नाही खात पण बडीशेपचा, तर आपलं सगळं लक्ष तिकडेच जातं का नाही? तर एवढी शक्तिशाली ही माया. त्यामुळे आपण विचार करायला हवा गांभीर्याने. आपण म्हणतो काय आता 16 माळा करतोय, वाचन करतोय, श्रवण करतोय, नाही. 1 मिनिटाचं काम आहे तुम्हाला डिस्टर्ब करायचं. 1 मिनिटाचं काम. एक जर विषय तुमच्या डोक्यामध्ये असा घालून दिला कुठला, दिवस तुमच्या माळा त्यात होतात. एकच विषय तुमच्या 16 माळा पूर्ण करू शकतात. म्हणून मायाला पण गांभीर्याने गेलं पाहिजे. आणि माया देवीला आपण म्हणतो, दुर्गा देवीलाही विनंती केली पाहिजे, किंवा मला तू थोडं संरक्षण दे, मी आता तुझ्या मालकाच्या शरण आले अशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं पुढे जाऊन नारद मुलींचा अजून एक सांगतो नारद मुलींच्या जीवनात. आणि मग त्यांची आई जरी ही होती तरी ते काय, त्यांना आधी सगळ्या शिकवणी असतात, त्यामुळे ते एवढे दुःखी होत नाहीत. पण ते जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना सुरुवातीला तपश्चर्याला वगैरे बसतात. त्यावेळेस मात्र त्यांना एकदा भगवंतांचा काय होतो, साक्षात्कार होतो हृदयामधून ध्यानाला बसल्यानंतर. आणि काही क्षणामध्ये तो साक्षात्कार काय होतो, नष्ट होतो. आणि मग ते व्याकुळ होतात. आता भगवंत दिसत नाहीत, आता भगवंत दिसत नाही, खूप व्याकुळ होतो. त्यांना वाटतं तो साक्षात्कार मला सारखा का राहत नाही, माझ्या हृदयात तो सारखा का असा जिवंत राहत नाही. आणि मग आकाशवाणी होती आणि म्हणतात की तू आता या जीवनामध्ये अजून भौतिक दृष्टीने, भौतिक कल्मशातून पूर्णपणे मुक्त झाला नाही. तू या जीवनामध्ये अशीच भक्ती चालू ठेव, तुला नंतर आध्यात्मिक जीवनाची किंवा भक्तिमय जीवनाची काही संधी मिळेल. पण या जीवनामध्ये आता तुला परत असा साक्षात्कार होणार नाही. हे मी कसं आपल्या जीवनाशी टच करतो ते तुम्हाला मी सांगतो. कधी सुरुवातीला आपण भक्तीत येतो ना, फार चांगले अनुभव येतात आपल्याला. कितीतरी आता इतकं छान चाललंय ना, आध्यात्मिक जीवनात आलंय म्हणून. आणि आपली भावना असते, हा साक्षात्कार मला सतत व्हावा, सतत मला असे छान. आणि कोणाचंही असं असतं, सुरुवातीला आले का नाही तो इतका आनंदी असतो का नाही, त्याच्या बहुतेकही समस्या सुटलेल्या असतात, सगळं मनापर्यंत भगवंत ऐकतही असतात, सगळ्या गोष्टी त्याच्या ते घडत पण असतं तसं का माहिती. पण सुरुवातीला असे ते होत असते तसं, ते एकदम टेस्ट येण्यासाठी भगवंत ते करतात.
नारदांना पण असं एक टेस्ट दिली सुरुवातीला, आणि नंतर मात्र त्यांना ती टेस्टच आहे ना. आपल्याला पण वाटतं की सुरुवातीला काय हो मी इच्छा करायचं भगवंत पूर्ण करायची, माझ्या समस्या पण आता मात्र किती वेळा प्रार्थना केली माझ्यासाठी भक्तांनी पण केल्या, काय फरकच पडत नाही आता. कारण का आपण अजून या भौतिक कल्मशातून मुक्त नाही झालो. त्या टेस्टची सतत अपेक्षा करणं हे चांगलं नाही आपल्या व्यक्तीसाठी. आपण म्हणतो पहिल्या जपाला किती टेस्ट यायची, आता एवढ्या सेवा घेतल्यात ना जपाच्या वेळेस सेवेचाच विचार येतो. पहिलं काय सेवाच नसायच्या, जपन एवढा शांतपणे कोणाचं काय नाही, कोण उठवायलाच नाही तुम्हाला. इथून नुसतं तुम्ही थोड्या वेळ बसला की लगेच फोन, ते ह्या सेवेचं काय झालं त्या सेवेचं काय झालं, आपण डिस्टर्ब होतो. मग आपल्याला असं वाटतं की पहिलं जे होतं त्यावेळेस जपाला टेस्ट होती, भगवंतही खूप ऐकत होते, भौतिक गोष्टी पण बरोबर नुसत्या तिथल्या तिथं घडत होत्या. नारदांच्या जीवनात आपण पाहू शकतो भगवंत टेस्ट देतात, पण आपण आपल्या भक्तीसाठी सतत ती टेस्ट मागणं योग्य नाही, कारण आपण अजून त्या पात्रतेमध्ये आलो नाही. थोड्या काळ अशीच भक्ती शुद्धीकरणासाठी करत राहा. कुठल्या तरी जन्मामध्ये मग साक्षात भगवंतांचं दर्शन होईल. कुणालाही असं बरं वाटतंय का, कुणाला अजून वाटते नाही नाही हे टेस्ट वगैरे आता जरा हेच झाले परत पाहिजे म्हणून. नारदांच्या जीवनात नाही पहा, नारदांना एकदाच साक्षात्कार दिला, परत दिला नाही. ते इतके व्याकुळ भटकायला लागले जंगलात तिकडून तिकडं, मला ते भगवंत परत करू द्याय दिसत नाही. आणि मग आकाशवाणी झाली. आपल्याला आकाशवाणी वगैरे काय होणार नाही, आपलं आपण समजून घ्या. ज्या स्थितीमध्ये असाल आता टेस्ट असो नसो तुम्ही भक्ती प्रामाणिकपणे काय करा, करत राहावा. त्यानंतरचा अवतार नरनारायण ऋषी, चौथा झाला. पाचवा कपिल मुनी, सहावा दत्तात्रय, आणि आत्ताचा हा सातवा. यज्ञ यांचे आई वडील कोण सांगितलेत, प्रजापती, रुची, ते आकुती. ते जे आहेत ते कोण आहेत बरं, आकुती जे आहेत त्या स्वयंभू मनू आणि शत्रुपाचे काय मुली, म्हणजे पहिले मानव आपण त्यांना म्हणतो ते. तर त्यांची ती मुलगी, त्यांना किती मुली होते, ही सुरुवात पण काय एकदम पहिली सृष्टी निर्मितीची. हे पहिले आपण म्हणूया थोडक्यात, त्यांच्यापासून सृष्टी निर्मितीला सुरुवात झाली. हे पहिले पुरुष आणि स्त्री, कारण पहिले जे होते ते सप्तऋषी होते, त्यामध्ये स्त्री नव्हतं. त्यांना विनंती केली, त्यांनी नाही. सतीश कुमार होते त्याच्या आधी, त्यानंतर हे सप्तऋषी झाले. त्यानंतर मग ब्रह्मदेवाने पुरुष आणि स्त्रीमध्ये विभाजन केलं, आणि मग हे स्वयंभू मन आणि शत्रुपा, ह्यांना जे 3 मुली आणि 2 मुलं. ही सृष्टी निर्मितीमध्ये वगैरे कुणाला इंटरेस्ट नसेल मला वाटते बघताना, है ना. भक्तीचं सांगावं काहीतरी जरा असं, भगवंतांच्या कथा छान वगैरे, पण आपल्याला थोडं माहीत पाहिजे की भगवंतांनी किंवा ब्रह्मदेवांनी कसं या पद्धतीने थोडं पुढं गेले, थोडं तरी बेसिक माहिती पाहिजे आपल्याला. तरी इथून सुरुवात झाली. मग हे जे 2 मुलं होते त्यांना, एक होते उत्पानपद आणि दुसरे प्रियवत, आणि ह्या 3 मुली त्या कुठल्या कुठल्या, बरोबर, आकुती देव होते आणि त्यातली ही आकुती, आणि हे प्रजापती रुची यांचं स्वयंभू म्हणून काय दिलं, आपल्या मुलीचं यांच्याबरोबर लग्न लावून दिलं, आणि त्यांना एक आड घातली की तुम्हाला ज्यावेळेस मुलगा होईल त्यावेळेस तो मला द्यायचा. पूर्वी असं, आता असं होतं, पूर्वी असं व्हायचं की जर समजा एखाद्या आई वडिलांना फक्त मुलगीच असेल आणि त्यांनी जर मुली त्या जावायला ते आड घालतात की तुम्हाला मुलगा झाल्यानंतर आम्हाला द्या, है ना. अशा पद्धतीने त्यांनी त्यांना काय केली होती, विनंती केली. मग कोण म्हणाल असं की ऑलरेडी त्यांना 2 मुलं होतीच की, होती ना, कोण कोण, आणि मग त्यांनी परत का अशी आठ घातली बरं रुचींना, कारण असं म्हणतात की त्यांना माहित होतं की रुची जे आहे ते कोण आहे, साक्षात भगवंतांचे अवतार म्हणूया आपण, अंश म्हणूया, 27 अवतार नाही, अशा पद्धतीने. आता यातनं शिकवणी काय काय घ्यायच्या हे थोडक्यात झालं. आता जशी पहिली शिकवण पूर्वीने सांगितली, त्यांनी मला वाटतं सांगितलं की इंद्र हे साधारण पद नाही. प्रभूंनी सांगितलं की ते अतिशय उन्नत धार्मिक जीवांना त्या जागा दिली जाते. ही पहिली यातनं आपण पाहू शकतो. म्हणजे थोडक्यात इथं लोकशाही सारखं नाही. लोकशाहीमध्ये काय आहे, एखादं पंतप्रधान पद आहे किंवा मुख्यमंत्री पद आहे, ते उन्नत व्यक्तीला दिलं जातं का, ते कशावर दिलं जातं, मतदानावरती दिलं जातं. इथं मात्र तसं केलं जात नाही. जो उन्नत आहे, जो पात्र आहे त्याला दिलं जातं. नाहीतर हे फार अवघड झालं असतं. असं जर पद जर मतदानावर घेतलं असतं तर इंद्राने जिकडे मतदान जास्त झालंय त्या ठिकाणी पाऊस पडला असता, है ना. म्हणजे रस्ते करत नाहीत त्या रोडचे, रस्ते होत नाहीत त्या भागातले जिथं मतदान कमी आहे, कारण ती यादी दिली त्याच्याकडे.
की या बुधवरती किती झालं. याच्यावर प्रभुपादांनी त्यामुळे लोकशाहीला फार कधीही नाही केलं. प्रभुपादांनी काय म्हणू आपण महत्व नाही दिलं. कारण काय लोकशाहीमध्ये काय आहे, नुसती टाळकी मोदाची काम आहे. मग त्या टाळक्यात भरलंय काय, म्हणजे ते जे तुम्ही ज्याला मतदान करताय, जो करणार आहे त्यांनी काय विचाराने मतदान केले, जात पाहून केले, धर्म पाहून केले, का शेजारचं आहे, गावातलं आहे, आमच्या भागातलं आहे, काय पाहिजे. हे असं चालत नाही वरती. वरच्या जगामध्ये असं नाही, भगवंत तसं देत नाहीत कुणाला. जसं मी आता म्हणालो तसं जर दिलं तर फार कठीण होईल. मग मला वाटतं मग भारतातच जास्त पाऊस पडेल काय, फक्त बाहेरच्या जगात देशात पडायचंच नाही मग पाऊस. म्हणून प्रभुपाद म्हणायचे बघा की हे जेवढे सगळे खासदार आहेत काय 547 वगैरे, त्यांना सगळ्यांना आधी ब्राह्मण दीक्षा किंवा त्यांना ब्राह्मणत्वही करा, त्यांना ब्राह्मण गुण त्यांच्यामध्ये द्या, त्यांना ट्रेनिंग द्या. का तरच ते चांगल्या प्रकारे देशाचा. आणि हे आपण आता आपल्या लक्षात येत असेल, नको ते लोकांकडे जर मेन असा कारभार दिला तर किती गोष्टी विचित्र आणि वेगवेगळ्या घडू शकतात. मला सांगा बरं, एकदम असे जर उन्नत आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे लोक जर ह्या मोठ्या कारभारावरती असतील तर देशाचा कारभार अजून चांगल्या पद्धतीने होईल का नाही. आपण आजही पाहतोय, आपण जे आताचे काही आहेत आपले, आपण त्यांना खास करून सन्मान करतो, कारण आपण म्हणतो की ते चांगल्या पद्धतीने करतायत जे वरचे आपण भारताचे जे हे आहेत ते. मग मला सांगा, असं जर सुरुवातीपासून एखाद्या उन्नत व्यक्तीकडे जर ते पद असतं तर आज नक्कीच आपला देश अजून जास्त पुढे गेला असता. परंतु ते काय माहित नाही का, मान्य नाही, निसर्गाला झालं नाही, किंवा काय जे असेल भगवंताची त्याच्या मागे काही योजना असेल. परंतु जे आहे ते अशा पद्धतीने आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आता मुलाकडून सांगितलं, एक लक्षात घ्या, हे साधारण पद, साधारण व्यक्तीला इंद्रपद दिलं गेलं नाही. पॉईंट नंबर 2 आपला दुसरा होता की देवी देवतेच्या बाबतीत बोललो होतो आपण की बाबा इतके मोठे व्यक्ती हे साधारण नाही आहे कुठली देवी देवता, त्यामुळे आपण त्यांचा काय करायला पाहिजे, सन्मान करायला पाहिजे. एक लक्षात घ्या, सन्मान करणं वेगळं आणि त्याची पूजा करणं वेगळं. सन्मान तर आपण साधारण जीवाचा करतो, अतिशय साधारण जीवाचा पण आपल्याला सन्मान, जो म्हणजे नास्तिक आहे त्याचा पण आपण सन्मान करतो. मग देवी देवतांचा सन्मान करायला आपल्याला काय अडचण आहे. देवी देवतांना आपल्याला आपल्या अल्टरमध्ये आणून नाही ठेवायचं. कारण का, आपला मार्ग भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गाच्या संदर्भात जे जे आचार्य आहेत ते आपल्या अल्टरमध्ये राहतील. कारण आपण भक्ती मार्गात, आपण राधाकृष्णांची दास्यभावामध्ये सध्या सेवा करतो. म्हणजे आपल्या अल्टरमध्ये कोण राहील, आपण ज्या इष्टदेवांची पूजा करतोय, ज्यांना आपण मानतोय. ओके, अल्टरमध्ये आणायची गरज नाही देवी देवतांना, पण त्यांच्याविषयी आपण चुकीचं किंवा वेगळं मत ठेवण्याची आवश्यकता काय. कारण का, आपण साधारण जीवाचा जर सन्मान करतोय तर आपण इथं पाहिलं की अतिशय उन्नत व्यक्तीला ते पद मिळते. साधारण जीवाला आपण आता मी एका महाराजांची काय हे ऐकत होतो, महाराजांचं मला नाव माहिती नाही, भक्ती तीर्थ स्वामी महाराज. ते म्हणले की मी आणि आमचे 2 माझे शिष्य आम्ही गाडीने चाललो होतो. म्हणजे साधारण जीवाचा सन्मान पण करायला पाहिजे महाराज त्यातनं सांगतात. आणि म्हणजे आमची गाडी चालली होती आणि पुढे आम्हाला दारुडे अडवाला, फॉरेनमधली घटना, दारू पिणारा व्यक्ती, आणि आमची गाडी तो असा इकडे तिकडे करत होता. त्यामुळे आमची गाडी त्याला काहीतरी जाऊन डायरेक्ट धडकली. गाडी डायरेक्ट त्याला धडकल्यानंतर त्याला थोडंसं लागलं डोक्याला वगैरे. आणि मी म्हणले, महाराज म्हणले, मी खाली उतरून त्याला मदत करण्याच्या ह्याच्यात होतो, प्रयत्नात होतो, मी ती करत होतो. पण माझे 2 शिष्य ते त्याच्याकडे अतिशय चांगल्या नजरेने पाहत नव्हते. त्यांना असं वाटत होतं की हा तर दारू पिलाय, आणि एकतर आम्ही सेवेला चाललो एवढ्या मोठ्या भगवंतांच्या, आणि हा असा आडवा आलाय म्हणून त्यांची फार इंटरेस्ट नव्हता. कारण त्यांना वाटत होतं चूक ह्याची, दुसरी गोष्ट दारू पिलाय, आणि तिसरी गोष्ट आमच्या सेवेमध्ये हे काय केलंय, अडथळा निर्माण केलाय. मग महाराज सांगत होते, मला त्या माझ्या शिष्यांचं वागणं अजिबात आवडलं नाही. जरी ते सगळ्या बाबतीत जरी दोषी होता तरी सुद्धा तो एक जीव आहे. कमीत कमी आपण पोलिसांना बोलून किंवा त्या ॲम्ब्युलन्सला बोलून त्याचा आपण योग्य प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. एवढं हृदय आपलं कोमल पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, जर आपण साधारण जीवाबाबतीत जर एवढा विचार करत असेल साधारण, तर मग आपण देवी देवतेच्या बाबतीत किती चांगला विचार करायला पाहिजे. पण महाराज पुढे जाऊनही एक सांगतात, याचा अर्थ असा नाही की त्या दारुड्याला आपण मंदिरामध्ये बोलवून अनेक वैष्णव अपराध किंवा भगवंताचे अपराध करायला लावू. लक्षात घ्या, इथं जर दारू आला तर आपण त्याला इथं थांबू की बाबा तू दारू पिलाय. आपण एक दोघांना असं ही पण केलंय, तुम्ही दारू पिलाय, तुम्ही आत घेऊ नका. तोटा काय, प्रॉब्लेम काय, तो त्याला प्रॉब्लेम आहे. तो काय करेल, अपराध करेल, भगवंतांचा अपराध करेल, वैष्णवांचा अपराध करेल. म्हणून आपण ती काळजी घेतो. ती आपण काळजी घेतो याचा अर्थ आपण त्याला पूर्ण निग्लेक्ट करायचं किंवा त्याला वाईट पद्धतीने वागवायचा असा अर्थ नाही.
दोन्हीतला सूक्ष्म फरक जर आपल्याला कळाला नाही तर आपण बाहेरच्या जगाकडे पण असंच वागू. दोन्हीतला फरक एक आहे. आपण त्याला मग मंदिरात का नाही आणत? एक बाजूने आपण म्हणतो की ॲम्ब्युलन्स येईपर्यंत थांबा, त्याला जाऊन आपण पोच करू आणि आपण त्याच्यावर असं नाही वागायला पाहिजे. दुसऱ्या बाजूने आपण त्याला मंदिरात येण्यासाठी दारू पिऊन मंदिरात येण्यासाठी आपण त्याला परवानगी देत नाही. त्याचा मागचा दृष्टिकोन असा आहे की इथं येऊन तो काय करणार? अपराध करणार. आणि मग त्याला ती भक्तीची काय जी सुरुवात आहे त्याच्या आयुष्यात परत होणारच नाही अपराधामुळे. म्हणून सन्मान करणं वेगळं आणि पूजा करणं वेगळं. त्यातला फरक आपल्याला काय करायला पाहिजे? समजायला पाहिजे. बाहेरच्या व्यक्तीचा सन्मान करायला लागेल, आपल्याला देवी देवतांचाही सन्मान करायला लागेल. आणि कधी वर्षात एक दोनदा प्रसंग येतो आपल्याला, कधी जावं लागतं, करावं लागतं, तर एक दोनदा तो करायला हरकत नाही. प्रभुपाद पण एकदा, प्रभुपादाने काही भक्तांनी विनंती केली की आपण देवीच्या दर्शनाला चला म्हणून. प्रभुपाद तिथं गेले. प्रभुपादांनी देवीला नमस्कार केला आणि विनंती केली प्रभुपादांनी की मी जे आध्यात्मिक कार्य करतोय त्याच्यामध्ये अडथळे काय येऊन देऊ नको म्हणून. असे आपण जर योग्य भावनेने जर आपण दर्शन घेत असू, योग्य भावनेने जर आपण देवी देवतेंना हे करत असेल तर काहीच हरकत नाही. जसं एक स्त्री घरातील सगळ्यांचा आदर करते पण प्रेम आपल्या पतीवर करते, त्याच पद्धतीने घरातल्या बाकीच्या व्यक्तींचा पण आदर करावा लागतो. त्याच पद्धतीने हे सगळे आहेत. आणि मी आता पाहतोय बऱ्याच गोष्टी. तुम्ही वाड्याला आला होता, सगळेच आपण जातो. वाड्याच्या बाहेर कशाचं मंदिर आहे? छोटं मंदिर आहे गणपतीचं. आणि मी पाहिलं त्या दिवशी, मला माहित नाही ते म्हणजे कशा योजनेत झाले, पण मी पण थोडं अजून ही झालं, थोडा कोमल झालो म्हणूया ते बाबतीत. कारण सुरुवातीला प्रत्येक गोष्टीची एक गरज असते, प्रत्येक गोष्टीची गरज असते. सुरुवातीला एकदम तुम्हाला फारच सगळं देवी देवतेंचं सांगून मिक्स करून ठेवलं असतं तर तुम्ही एवढं राधाकृष्णांकडे झालं असतं. सुरुवातीला इथं आपण खूप सांगतो, पण मी ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण तिथं, आणि मी पाहिलं नंतर पूजेने पूर्ण असा दंडवत केला होता. कोणी कोणी पाहिला असेल बऱ्याच जणांनी, पूर्ण दंडवत केला पूर्ण. तिथं नरसिंह भगवंतही पाठीमागं आहेत त्या ह्याच्या मागं, गणपतीच्या मागं, परंतु पूर्वी दंडवत केला. आणि बरेच मी ब्रह्मचारी पाहत होतो, छान जाऊन गणपतीचं दर्शन घेत होते, लक्षात घ्या. पण मग सांगते त्या दारुड्याला मंदिरात आणू शकत नाही, तसं उद्या नाही तर मग सगळ्याच्या अल्टरमध्ये गणपती दिसते. एक लक्षात घ्या, हा बॅलन्स जर तुम्हाला कळला नाही, मग नाही आम्ही ऐकले आहोत देवी देवतांचे वगैरे, मग सगळ्यांच्या अल्टरमध्ये आपण भक्ती मार्ग आहेत. आपल्या आचार्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये आहे. आता हे 4 अजून दुसरे संप्रदाय आहेत, मग ते आपण आणून मंदिरामध्ये करू शकतो का? आपण माधुर्य भावामध्ये जे आपल्याला भक्ती शिकवली, ते भक्ती स्टेपमध्ये, म्हणून कधी कधी आपल्या ह्याच्यामध्ये राम लक्ष्मण सीता पण आपण कधी एवढे तर, कारण आपली जी भक्ती जी आपल्याला दिली, रूपानुरूप म्हणतो आपण, ती जी आपल्याला मिळाली ती आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची भक्तीची आपली परंपरा आहे, त्यामुळे आपण ते करतोय, लक्षात घ्या. म्हणजे नाहीतर मग याचा वेगळा अर्थ काय होतो? निघू शकतो. म्हणजे जसं म्हणतात की वेगळा अर्थ आहे. एका ह्यांनी गुरुनी सांगितलं एका आपल्या शिष्याला की सगळेच ब्रह्म आहे, मायावादी सगळे ब्रह्म म्हणजे सगळेच भगवंत आहेत. ब्रह्म हा शब्द भगवंत म्हणून वापरला जातो. आणि मग तो ते ऐकतो, म्हणजे ऐकण्यामध्ये जर आपण चूक केली तर अनेक अडचणीला आपण सामोरं जातो. आपण तो ऐकतो आणि तो काय करतो? बाहेर थांबलेला असतो आणि असा एक पिसळलेला हत्ती तिकडून येतो. मग तो म्हणतो मी ब्रह्म आहे, माझ्यामध्ये ब्रह्म आहे, हत्तीमध्ये पण काय आहे? ब्रह्म आहे. मग तो कशाला मला मारेल? सगळेच आहेत ना, आपण सगळ्याला दिवे न्याने, त्यालाही न्याने, मलाही न्याने. आणि ते सगळा तो वर चालू काय माहूर काय म्हणतो त्याला, तो सांगत असतो बाजूला व्हा, बाजूला व्हा, हत्ती आलाय, हत्ती आलाय. हा काय बाजूला हलतच नाही. कटकन म्हणतो गुरुनी सांगितलंय ना, सगळेच ब्रह्म आहे, सगळेच त्या स्तरावरती आहेत. म्हणून ज्ञानाच्या स्तरावरती मला किंवा बघतो ना काही आपण समजू. आणि मग तो हत्ती पिसळलेला त्याला उडवतो आणि मग तो गुरुकडे जातो. काय गुरु, तुम्ही तर सांगितलं की सगळे हे असं आहे म्हणून ब्रह्म, आणि त्यांनी तर मला ओळखून घ्यायला पाहिजे होतं, माझ्या तर त्यात दोन्हीकडे भगवंत आहेत ना, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. मग गुरु म्हणतात की वरचा माहूर त्याच्यामध्ये आहे का ब्रह्म? ते म्हणले आहे. तो काय सांगत होता? तो म्हणत होता बाजूला व्हा. त्याचं नाही तो ऐकलं, बरोबर एकच ऐकलं. म्हणून आपला स्वभाव लेक्चर मधला एखादाच पॉईंट कुठला तरी ऐकायचा, त्याच्या पुढचं मार्ग ऐकायचंच नाही. आणि मग आपण काय देवी देवतांना पण तेवढा सन्मान केला पाहिजे. चाललो आज मी लगेच माळावरच्या देवीला, आमच्या जवळच येतो. इतक्या वर्ष खूप अपराध केले देवीचे, आजपासून आता रोज माळावरच्या देवीला जात. ह्या गोष्टी इतक्या नाजूक आहेत. नीट जर आपण आपल्या लेवलला समजून घेतले नाही, मला फार पूर्वी आठवते, मला वाटतं शिवरामपूर मला सांगितलं म्हणजे असंच एक दिवस म्हणजे एक लेक्चर दिलं ह्याच्यावरती, जपावरती, प्रभूजीने किंवा प्रभूजींच्या बहुतेक मित्राने, की नामस्मरण हेच किती महत्वाचं या कलियुगामध्ये, खूप सांगितलं. आणि एक शिक्षक होते म्हणले असेल, मला शिक्षक म्हणून बहुतेक सांगितलं असेल त्यावेळेस की तू असं करू नको म्हणून. आणि शिक्षक होते त्यांनी 64 माळा चालू केला म्हणले.
आणि मग ते शाळेत जात नव्हते, काय नव्हते, 64 माळा करायचे. मग त्यांच्या पत्नी आल्या माझ्याकडे म्हणजे आणि म्हणले, अहो काय तुम्ही यांना शिकवले? आता आपण काय म्हणणार की कलियुगात दुसरं काहीच नाही, नामस्मरण करा, सर्व प्रश्न तुमचे सुटतील. ही सुरुवातीची आपली जाहिरात आहे ना, चॅट अँड बी हॅपी. की त्यांच्या डोक्यामध्ये एवढी बसली ती म्हणजे दुसरं जीवनातच काय नाही. त्यांनी 64 माळा एकदम चालू केले. मग प्रोजेक्ट त्यांना जाऊन सांगितलं, असं करतो आता 4 माळेपासून सुरुवात कर, 64ची काही गरज नाही तुला, तू क्वालिटी 4 माळा कर. आणि हळूहळू त्यांना काय आणलं, ट्रॅकवरती आणले. फार जणात नाही पण काही जण असं मग कुठेतरी काय होतं, गोंधळ होऊ शकतो. म्हणून देवी देवतांचं तुम्ही नीट गोष्ट समजून घ्या. हा खूप नाजूक आणि हा फार पूर्वीपासून आलेला विषय, तो नीट प्रकारे आपण काय केलं पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. आता देवी देवतांचा विषय क्लिअर झाला का? आता कधी कधी भक्तांना देवी देवतांच्या बाबतीत असं एक वाटतं बरं का, हा एक पॉईंट क्लिअर करतो की भौतिक प्रश्न सोडवायला देवीकडे जायचं आणि आध्यात्मिक प्रश्न सोडवायला भगवंतांकडे यायचं. आणि ही भौतिकच समस्या होती आता इंद्राची. भगवंतांना इंटरेस्ट नाही त्यात. हे इंद्रपद घेण्यामध्ये भगवंतांना काय इंटरेस्ट होता? ही भौतिकच आपल्या दृष्टीने बाहेर आपण जे म्हणतो, ही समस्या जी होती सृष्टी निर्मितीची, त्यात भगवंतांना इंटरेस्ट नाही. पण भगवंताने तिथं केलं. तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला भौतिक जरी काही अडचणीत असेल ना, भगवंत ते सोडवतील. तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यासाठी देवी देवतांकडे जाऊ नका. भगवंत एवढे हे नाही की तुमचे भौतिक समस्या, पण तुमची जर समस्या खरंच ती, तुम्ही आता आजारपण आहे तुम्हाला एखादं मोठं, आपण म्हणतो ना शरीर वगैरे काय सगळं, पण ती जर तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी अडचणीची येत असेल तर भगवंत त्यात नक्की मदत करतील तुमची. त्यासाठी तुम्हाला वेगळीकडे जाण्याची गरज नाही. इथं तर काही इंद्रपद नव्हतं, भगवंतांनी शिकवलं. आता इंद्रपद कुठं आणि भगवंत कुठं, पण ते स्वीकारलं भगवंतांनी. त्यामुळे तुमची समस्या जर तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अडचणीची होत असेल तर ते सोडवण्यासाठी भगवंत आहे. त्यासाठी परत वेगळा अजून काय कुठला पर्याय काढू नका. आणि देशामध्ये जगामध्ये हेच चाललंय, लोक जे जातात इकडे तिकडे बोलू लोकांकडे, या सगळ्या भौतिक समस्यासाठी जातात. त्यांना माहिती नाही की जप केला, चॅन्टिंग केलं आणि भगवंतांना गरज वाटत असेल तर तुमची ती समस्या पण सोडवतील. एवढी अंधश्रद्धा आणि त्या गोष्टी करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, पुढचा पॉईंट शिकलो आपण, मला वाटतं त्या मातांनी सांगितलं, त्याच्यावर चर्चा करू. तुमचे सगळेच पॉईंट माझ्याकडनं झाड कसे काय आलेत गेले त्याच्यावर मी विचार केला, माहित नाही मला. इंद्र हे पद मिळवता येते. कुणाकुणाला इंद्र व्हायचंय? नाही, अहो जग सगळं स्वर्गवासी होण्यासाठी आतुर आहे आणि त्या स्वर्गाचा राजा व्हायचंय तुम्हाला. जगाला काय वाटतंय, स्वर्गामधला एक तरी मी एक व्यक्ती असावा त्या स्वर्गामध्ये आणि त्या सगळ्या व्यक्तींचा राजा तुम्ही. का बरं नाही व्हायचं इंद्र? आता बघा तुम्ही किती काय तुम्ही लोक म्हणले, किती स्वर्गवासीच घेतात बघा मॅक्सिमम. आता दादा हे गेले बघा, त्यांच्या पुढे काय गेले, लोकांना त्या स्वर्गाचं इथलं आकर्षण आहे. हे प्रभुपादांनी आपलं आकर्षण काढून टाकले. नाही तर आपण हे स्वर्गवासी झालो असतो. स्वर्गवासी झालो नसतो पण आपल्या पुढे स्वर्गवासीच लागला असतं. मला कितीतरी जणांचं येतं, मग मी त्याच्यामध्ये चेंज करतो. ते मेसेज टाकायला लागतो ना, स्वर्गवासी अमुक अमुक कैलासवासी एक येतं मला, मग मी ती कैलासवासी करतो आणि तिथं मग वैकुंठवासी, कुणाला गोलोकवासी, मग मी पण त्यात थोडी विभागणी करतो. बाहेरचा असेल तर त्याला वैकुंठवासी म्हणतो, त्याला गोलोक काय कळते का नाही म्हणून, आणि आपल्या भक्ताचा असेल तर त्याला गोलोकवासी करतो. पण मी आजपर्यंत स्वर्गवासी कधी कुणाचं टाकलं नाही आणि कैलासवासी पण टाकलं नाही. पण तिकडून त्याला कसं येतं नवीनचं का, लोकांना त्याचं आकर्षण आहे स्वर्गवासी. कारण म्हणून प्रभुपादांनी आकर्षण काढलं. म्हणून मी तुम्हाला नेहमी कथा सांगतो ना, प्रभुपाद असं स्वर्गाचं सुंदर वर्णन करत होते. प्रभुपाद हेच भागवतं वगैरे लिहिताना, आणि बाजूला त्यांचा शिष्य लिहित होता, स्वर्गामध्ये असं आहे, अप्सरा आहे, ते आहे, गंधर्व गायने वगैरे. आणि प्रभुपाद बघत होते, त्या तो खुलत होता, शिष्य खुलत होता स्वर्गाचं वर्णन ऐकून. प्रभुपाद म्हणजे सगळं लिहिलेलं भरून टाक, स्वर्गाचं सगळं लिहिलेलं भरून टाक, आणि एक वाक्य लिहिले फक्त, स्वर्ग खूप आनंददायी आहे पण भक्तांनी त्याची कामना करू नये. एवढंच केलं. स्वर्गाचं पाताळाचं वर्णन एवढं मोठं आहे की खाली आहेत ना पाताळाचं, त्याच्या पण खूप सुखसुविधा आहेत, खाली पण आणि वर पण. आपण मध्ये हे तुम्ही आपण म्हणतो दैत्य काय गाणं वगैरे त्यांचं ठिकाण वाचा, त्याची वर्णन तुम्ही, तिथं पण सगळ्या सुविधा आहेत. तिथं आपल्या ह्यांना हे केलंय, बळी महाराजांना काय सुतल लोक म्हणजे काय साधारण नाही तिथं, त्यांना तिथं स्थान दिले. म्हणजे सगळ्या कदाचित असं म्हटलं जातं काही स्वर्गापेक्षा जास्त सुविधा तिथे आहे. जायचं का तिकडे खाली?
स्वर्गाचा इंद्र हे पद अस्थिर आहे, ते तुम्हालाही मिळवता येतं. मी एक कथा ऐकली होती, स्वर्गाचा इंद्रपद कुणाला मिळतं. तुम्ही जर म्हणा फार सोपं राहू आमच्यासाठी तरी. ते म्हणतात की एकदा काय झालं, स्वर्गाचा राजा इंद्र असा व्यासासनावरती बसला होता. विष्णुदूत एका चतुर्भुज व्यक्तीला घेऊन येतात आणि त्या चतुर्भुज व्यक्तीचं तेज पाहून इंद्रही असा गडबडून जातो की एवढा तेजस्वी माणूस माझ्या इथं कसं काय आला. इंद्राला प्रत्येक गोष्टीमध्ये बरोबरीचा माणूस नको असतो आणि असा तो गडबडून जातो आणि त्याचा मुकुट खाली पडतो. जसा मुकुट खाली पडतो, ते विष्णूचे जे दूत आहेत, तो चतुर्भुज व्यक्तीला ज्याला घेऊन आले इंद्रापाशी, तो मुकुट त्या चतुर्भुज व्यक्तीला काढतात आणि इंद्राला बाजूला काढतात. इंद्र विचारात पडतो, ही कोण व्यक्ती आणली आणि डायरेक्ट माझ्या सिंहासनावरती ह्याच्यावरती बसवलं आणि मी आता बाजूला गेलो. तो भगवंतांकडे जातो. तो भगवंता काय भानगड, हे दूत असे आले आणि माझा मुकुटही झाला, त्यांनी डायरेक्ट त्याच्या डोक्यावरती घातला आणि आता मला बाजूला केलं इंद्रपदावरनं. मग भगवंत सांगतात, ती जी व्यक्ती होती ती कोण माहिती? ती व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेच्या 18 अध्यायातील रोज 5 श्लोक नित्य नियमाने पठण करायचा. जो तो करतो त्याला हे फळ मिळतं. किती सोपं आहे बरं, 5च करायचे फक्त. आता कोणाला व्हायचंय म्हणजे हे जे पद आहे फार तुम्हाला मोठं वाटतं एका दृष्टीने. तर भगवद्गीता जर तुम्ही पाहिलं, भगवद्गीता पहिला अध्याय वाचनाचं फळ काय, दुसऱ्या अध्यायाचं काय, आपण त्यात जात नाही, पण हे बाकी लोकांसाठी पण ही फळं दिली. तिसऱ्या अध्यायाचं फळ काय तुम्ही कधी पहा. प्रत्येक अध्याय वाचनामागचं एक फळ आहे. इथे तुम्हाला काय फळ मिळेल त्याचं. तर 18व्या अध्यायातले 5 श्लोक तो रोज वाचायचा, त्यामुळे त्याला इंद्रपद हे मिळालेलं आहे. आणि मग तो इंद्रपद विचार करतो, मग तो परत खाली येतो, गोदावरी काठी बसतो, एका ब्राह्मणाकडनं तो 18वा अध्याय सगळा समजून घेतो भगवद्गीतेचा आणि तो करतो. आणि तो पठण केल्यानंतर त्याला लक्षात येतं की हे इंद्रपद वगैरे शिल्लक आहे, मला भगवंतांकडे जायचंय. आणि मग तशा पद्धतीने तो परत वैकुंठाकडे जातो. तर इंद्रपद हे मिळवता येतं. अजूनही पण एक लक्षात घ्या, मी असंही ऐकलं होतं, तुम्ही आता म्हणताय ना काय 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 सांगता येत नाही नंतर कुणाचं काय, कारण तुमच्याबरोबर कोण नसणार आहे वर जाताना. आता तुम्ही इथं बाजूला आहे म्हणून बोलताय तसं. मी असं ऐकलं होतं, तुम्ही ज्यावेळेस वर जायला निघाल ना गोलोककडं, त्यावेळेस पहिल्यांदा सगळं दाखवलं जाणार आहे तुम्हाला. स्वर्गलोक तुम्हाला पूर्ण फिरून आणणार आहे आधी. बरं तुला थांबायचं आहे का? मग ते सगळं तुम्हाला ते स्वर्गलोकाची सगळी दिव्यता बघायला मिळणार. आम्हाला तेव्हा मी सुरुवातीला या गोष्टी सांगा, तिथं थांबायचं नाही कोणी म्हणून. आणि तिथं तुमच्याबरोबर कोण सांगायला नाही, अडचण की थांबू नको, इथं काय बघतो, इथं बघतेच सांगायला. म्हणून म्हणतात भरत महाराजांनी आधी काय हरिण पाहिले नव्हते का? भरपूर हरिण पाहिले होते, पण त्यावेळेस का बरं त्यांना मोह झाला नाही आणि आत्ताच का झाला नाही? आता ते एकटे होते, त्यांना कोणाचा संग नव्हता. म्हणून पूर्वी हजारो हरिण पाहून पण ते त्याच्या प्रेमात पडले नाही, पण आता एकटे असल्यामुळे पडले. आजन्माने पण रोज जायचा फुला आणायला. म्हणून माया तुम्हाला इथं तर सोडतच नाही, पण वर जाताना पण एकदा परीक्षा आहे. त्यामुळे आता सांगून ठेवतो शिस्तीत, इकडं तिकडे जरी काय दिसलं तर आपल्याला डायरेक्ट कुठे जायचंय? गोलोकमध्ये. मग इंद्र पण त्या ठिकाणी गेला. आता एवढे मोठे जरी पद होते, बघा आता हे किती मोठं पद आहे, तरी इंद्र भ्रमित झाले का नाही? होतात ना इंद्र भ्रमित, अहंकारी होतात, भ्रमित होतात, ब्रह्मदेव भ्रमित होतात. इंद्र भ्रमित कधी झाली माहिती तुम्हाला? इंद्रालाही कळत नाही कधी कधी भगवंताच्या योजना. कयादूच्या पोटामध्ये ज्यावेळेस प्रल्हाद महाराज होते त्यावेळेस इंद्र काय करायला चालले होते? कयादूचा. आणि कोणी थांबवलं त्यांना? म्हणून असं समजू नका मी 20 वर्ष झालं भक्तीत आहे, मला आता सगळी भक्ती हे तुझ्या कळली. तुम्ही 20 वर्ष 25 वर्षाचे एवढे उन्नत इंद्र होते, ते तर किती वेळा ते अहंकाराच्या आहारी गेलेत, किती वेळा आसक्तीच्या आहारी गेलेत, किती वेळा ते भ्रमित झाले. आपण तर आपल्याला असं वाटतं की आता मी इतकं झालंय, मला इतकं माहिती, मी DMC, मी काउन्सिलर आहे, मी अमुक आहे. अरे सगळ्यात भीती जास्त जो वरती ना त्यालाच मोठी भीती आहे, कारण तो जर वरनं पडला ना तर त्याला खूप लागतं. ह्या नवीन भक्तांचा थोडाफार अपमान झाला ना त्यांना काय वाटत नाही. ते काय म्हणतात, अरे मी आहे बाबा असा. त्याला सुरुवातीला वाटत असतं, सुरुवातीला सगळेच पाहणार असते मी काय तुच्छ देऊ, मी पापी हो, खूप पापी. नंतर तर वाटायला लागतं मी एवढा पण पापी नाही. सुरुवातीला मी तर आता मी इतका स्वतःला पापी समजत होतो. मग कुणी काय बोलू, पापी काय, पापीला बोललं तर नोकराला बोललं तर चालतं. आता बोलू दे बरं मला कुणी,
आता वाटतं मी DMC मी काउन्सिलर आहे, 10-15 फक्त माझ्या अंडरमध्ये आहेत. आणि मला याने असं बोलावं, अरे छोटे छोटे अपमान संगत नाहीत, उंचीवर गेल्यावर खाली राहणं ना सगळ्यात चांगलं, पण पर्याय म्हणून सेवा म्हणून वर जायला लागतं. आणि बरोबर गरज म्हणून, नाही तर खाली इतकं सुरक्षित आहे ना, सुरुवातीला अपमान झाले नसतील का, पण कधीच काय वाटलं नाही अपमानाचं. आता छोट्या छोट्या एखाद्याने सेवा देऊन त्यांनी नको करू द्या. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं इन्चार्ज केलं आणि तुम्ही एखाद्याला सेवा दिली त्यांनी नसली करू देच नको द्या. बघा आपली काय भावना होते, आपल्या मनात लगेच त्याच्याविषयी भावना येतात, काय सेवा करतो. आणि पूर्वी असं काहीच भावना नव्हत्या. म्हणून सांगायचा मुद्दा हा भ्रम काढून टाका. 25 वर्षे म्हणजे मी राग, लोभ, द्वेष, मत्सर सगळ्यापासून लांब गेलो. अरे तिथं तर सगळ्यात जास्त धोका आहे. ब्रह्मदेव ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली त्यांनी भगवंतांविषयी विचार केला की भगवंत हे कसे काय असू शकतात. आपण तर किती क्षुल्लक आहे. या गोष्टी आपल्या मृत्यूपर्यंत आपल्यावर राहणार आहेत. आपण जर सावध राहिलो नाही तर आपण अपराध करत राहणार. फक्त मानसिक अपमान, बोलून अपमान, शारीरिक अपमान आपण करत राहणार. याच्यामध्ये काही म्हणजे तडजोड नाही होणार आपल्याकडनं. का? आपली स्थिती अतिशय साधारण आहे, आपण त्या स्थितीत नाही. तसंच कितीतरी वेळा या एवढे उन्नत असतानाही ब्रह्मदेवाने कितीतरी वेळा भगवंतांना अडचणीत आणले. हिरण्यकश्यपूला असं काय वरदान देऊन ठेवलं. आता एवढे उन्नत, तसं आपण उन्नत असून जर आपण इथल्या सिस्टीमला अडचणीत आणत असू, बाजूच्या व्यक्तीला आपल्याला अडचणीत आणू शकतो. आपण ब्रह्मदेवाने अडचणीत आणलं आणि ब्रह्मदेवांना माहीत होतं की आपण ही चूक केली, परत दुसऱ्या वेळेस करतात. असा काय वरदान देऊन ठेवतात की तो आत नाही, बाहेर नाही, सकाळी नाही, काय दुपारी नाही, काय संध्याकाळी नाही, मानवाकडनं नाही, पशुकडनं नाही. अरे थांब थांब थांबा. म्हणजे एवढी उन्नत व्यक्ती, पण त्यांनी पण अशा काही गोष्टी केल्या की अडचणी निर्माण झाल्या. भगवंतांना विचार करायला लावला आणि असं काय रूप घ्यायला लागलं नरसिंह भगवंतांचं की असं रूप कुठंच नाही दुसरं भगवंतांचं. कुठल्या रूपात भगवंत अशा 2 भागामध्ये सांगा मला. भगवंत दयाळू आहेत म्हणून भगवंत ब्रह्मदेवांना तरी माफ करतात. तसंच तुम्हाला सांगू, आपली काहीच पात्रता नाही. आपल्या सगळ्या चुका आपले वरिष्ठ, आपल्या बरोबरीचे आणि आपल्या जे खाली आहेत नवीन, त्यांनी आपल्याला वेळोवेळी माफ केले म्हणून आपण इथे. त्यांनी जर आपल्याला माफ केलं नाही ना, इथं एकही भक्त आधी इस्कॉनमध्ये दिसला नसता. अरे किती चुका केल्या, पण ते म्हणजे जाऊ द्या रोजी होतात चुका, प्रत्येक व्यक्ती ते आपल्याला माफ करत नाही. आणि हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपणही दुसऱ्याला माफ करायला शिकलं पाहिजे. हा एक पॉईंट कळाला तुम्हाला. व्यक्ती किती मोठी असली तरी काय होऊ शकतं, चुकू शकतो. दुसरं काय, याच्यावरनं पतन पण होऊ शकतं खाली. माहिती तुम्हाला इंद्रदेव का डुक्कर झाले होते, तुम्हाला म्हणलं माहिती. इंद्रदेव आणि आसक्ती किती स्ट्रॉंग असते बघा. ब्रह्मदेव आले खाली, ब्रह्मदेवानंच वाईट वाटलं की आता हे डुक्कर झाले, किती दिवस असे या स्थितीमध्ये राहणार. अरे म्हणले चल इंद्रावरती जरा, आता ते पद मोकळं राहिले. नाही म्हणले तर माझं चांगलं चाललंय म्हणले, पत्नी मुलं बाळे सगळं, आणि यांचं कोण पाहणार म्हणले. अरे नाही पण ते पद एवढं तुझं मोठे. आज रोज जर तुम्हाला पण भगवंतांचे किंवा कोण आले आणि म्हणाले चला वरती, आता तिथे एक जागा मोकळी, भगवंतांना नुसताच हा पिसारा हलवायचा आहे, मोर पिसारा, कोण तयार आहे. प्रत्येक जण म्हणणार पत्नी, मुलांची लग्न राहिले, नोकऱ्या आहेत त्यांच्या अजून माहीत नाही काय, आणि त्यानंतर त्यांची मुलं आहेत परत, त्यांना कोण सांभाळणार. ही आसक्ती किती स्ट्रॉंग आहे. ही इंद्राला पण नाही सुटली. हे उन्नत पदाचा आपण जो विषय घेतोय, आसक्ती साधारण समजू नका आपण, ही खूप स्ट्रॉंग आहे. इंद्र तयार नव्हता यायला त्यावरती. मला मी आनंदी येतं. आणि आनंद कशात आहे त्याला, कशात आनंद असतो त्याला, ते खाण्यामध्ये त्याला आनंद वाटत होता. म्हणजे आपण ज्या स्थितीत आहे ना, ती स्थिती आपल्याला सर्वोच्च वाटते. आपल्याला वाटतं ही सर्वोच्च आहे, याच्यापेक्षा अजून भारी काय नाही. त्यानंतर धर्मराज यमराज, त्यांनाही खाली यायला लागलं. एका ऋषीने शाप दिला तुम्ही की तुम्ही असं काही करू शकता, मी मुंगीला मारलं म्हणून तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली, माहिती ना. काय ऋषीचं नाव आता, मांडवी. हा, त्यांनी दिला. आणि बघा धर्मराज म्हणून महाभारतामध्ये 2 ठिकाणी आहेत. युधिष्ठिर महाराज कोणाचे अंश आहेत आणि विदुर कोण आहेत. दोन्ही फरक काय आहे. मध्ये भगवंत पक्षपात कसा करत नाही सांगतो. पांडवांना पण त्यांनी एक धर्मराज दिला होता आणि कौरवाला पण एक धर्मराज दिला होता. पांडवाला धर्मराज दिले होते युधिष्ठिर महाराज
आणि कौरवाला धर्मराज गेले होते विदूर, पण पांडवांनी हा धर्मराज स्वीकारला आणि कौरवांनी तो धर्मराज स्वीकारला नाही, म्हणून त्यांची वेळ आली. भगवंत पक्षपात करत नाही. त्यांनाही सल्ला द्यायला एक व्यक्ती दिली होती, परंतु त्यांनी ते काय केलं, ऐकलं नाही. आता एक प्रश्न या ठिकाणी पडतो, 9:30 पर्यंत आपण घेऊ, की दानव बघितले किंवा राक्षस पाहिले, आपण दैत्य पाहिले. आता आपण इंद्राने पाहिले, इंद्राने पण भगवंतांना त्रास दिला, तो पाणी वगैरे आपल्याला हे केलं, सगळं गोवर्धन वगैरे केला, त्यांनाही अहंकार झाला आणि त्यांनी भगवंतांना त्रास दिला, तेही प्रगती झाले आणि राक्षसही देतात. मग दोन्हीत फरक काय हो? एवढी काय चूक केली आणि एवढी केली, दोन्ही चूकच आहे. इंद्राने त्रास दिला की भगवंतांना का नाही दिला इंद्राने? त्यानं पारिजातच्या वेळेस ते पण फुलाच्या वेळेस पण परत भगवंतांना ते वृक्ष पारिजात खाली आणायचा होता, नंतर त्याला पण इंद्र तयार नाही झाले. इंद्राने वेळोवेळी त्रास दिला, इंद्राने आसक्ती ठेवली, काही ठिकाणी चुकीचं कृत्य केलं इंद्राने, काही अप्सरांबाबत असेल किंवा काही खाली इथं येऊन त्यांनी काय आपलं पद डोक्यात यायला लागलं की इंद्र काहीतरी गोल करायचे. ब्रह्मदेवांनी काही गोष्टी चुकीच्या केल्या. राक्षस काय करत होते, फक्त मोठ्या प्रमाणावर करत होते. दैत्य दानव राक्षस हे काय करत होते, छोटा छोटा फरक आहे दैत्य दानव राक्षस मध्ये. ते छोट्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात करत होते. आणि इंद्राने असं केलं, इंद्राने आसक्ती ठेवली, काय चुकीचा संघ केला त्याने अहंकार केला, त्याने बऱ्याच गोष्टी केल्या. मग काय फरक आहे तुम्ही? आपलं बऱ्याच वेळा असं असतं ना, मग हा पण चुकला की त्यांनी पण चूक केली, त्यांनी पण चूक केली, मग ह्याला एवढी शिक्षा का, त्याला एवढी शिक्षा कमी का? मग त्या दोन्हीत काय फरक आहे? बरोबर, माताजीने सांगितला मुद्दाच मला सांगायचा आहे. हा एक दैवी गुण आहे. इंद्रांना स्वतःची चूक लक्षात येते आणि राक्षसाला कधी स्वतःची चूक लक्षात येत नाही. आपण कुठल्या स्टेजवर आपण विचार करता, प्रत्येक एक छोटी छोटी गोष्ट आपल्याला खूप मोठ्या शिकवणी देऊ शकते. रावणाला शेवटपर्यंत कधी वाटलंच नाही की मी सीतेला आणून चूक केली. त्याला किती जणांनी सांगितलं, नारद मुनीपासून सगळ्यांना सांगितलं, ज्यांनी सांगितलं त्यांना हाकलून दिलं. बिभीषणाने सांगितलं त्यालाही हाकलून दिलं. नारद मुनी सांगायला गेले, नारद मुनी तर तलवार चालवली त्यांच्या अंगावरती की तू परत जर सीतेचा विषय नाव काढशील तर मी तुला या ठिकाणी मारून टाकेन. म्हणजे जे राक्षस वृत्तीचे असतात त्यांना कधी आपली चूकच दिसत नाही, आणि जे दैवी वृत्तीचे असतात, दैवी आणि आश्रय गुण, त्यांना चूक होऊ शकते. हो का, चूक होणार, परंतु चूक स्वीकारण्याची तयारी असणं हा दैवी गुण आहे. आणि माझं चुकलंच नाही ही भावना असणं हा आसुरी गुण आहे. इंद्र चुकला, नंतर परत भगवंतांची येऊन पूजा केली, क्षमा मागितली. ब्रह्मदेव चुकले, ब्रह्मदेवांनी वेगवेगळं केलं. भगवंतांनी त्यांच्या बालगोपालांना, ब्रह्मदेवांनी मायापूरला जाऊन आपल्या नवद्वीपला जाऊन तपश्चर्या केली आणि ते म्हणले मला आता असा जन्म द्या, अशा नीच कुलात जन्म द्या की मला कधी माझ्या कुलाचा अभिमान नाही व्हायला पाहिजे, म्हणून ते हरिदास ठाकूर झाले. म्हणजे चुका जो करतो तो राक्षस नाही किंवा तो वाईट व्यक्ती नाही. चूक होऊ शकते, पण चुका केल्यानंतर जो क्षमा मागतो आणि ज्याला लक्षात येते की माझं ह्यात काही ना काहीतरी अंशी चुकलंय, तो दैवी गुण आहे. आपण तिथपर्यंत करू शकतो. ठामपणे छाती टोकून तर कोणी सांगू शकत नाही की मी चुकणार नाही. पण तुम्ही ठामपणे जर हे सांगू शकत असाल की चूक माझी होऊ शकते, पण मी आधी चुकीला क्षमा मागायची आणि माझं चुकलं म्हणायची माझी तयारी, भगवंत त्यांनी जास्त आनंदी. म्हणून भगवंतांना इंद्र ब्रह्मदेव प्रिय ना की राक्षस प्रिय. ही गोष्ट आपण शिकू शकतो की चुकीची काळजी करू नका. याचा अर्थ रोज चुका करायचाच नाही, पण चूक झाल्यानंतरची आपली जी भावना आहे ना ती सगळ्यात महत्वाची आहे. कारण भगवंत त्यातनं तुम्हाला ठरवतील, त्यातनं समजतं वरिष्ठांना पण की तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात का अयोग्य ट्रॅकवरती आहात. वरिष्ठ तुमचं हेच पाहतात. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या जाताना तुम्हाला विचारलं जातं त्याच वरिष्ठ पहिल्यांदा काय पाहतात. आम्हाला खूप मुंबईच्या का सिनियर यांनी सांगितलं, लीडरने आम्हाला सांगितलं की एखादं अन्याय होऊ शकतो, बरोबर आहे, पण अन्याय तुमची व्यक्त करण्याची पद्धत आहे ना तीच पद्धत सांगू शकते तुम्ही वैष्णव आहात की तुम्हाला अजून वैष्णव कल्चरच कळलं नाही. अन्यायाचा तुम्ही किती गाजावाजा करताय, तुम्ही काय मत व्यक्त करताय, कसं स्पष्ट करताय, अन्याय झाला ज्यांनी केलाय त्याच्याविषयी तुम्ही काय गुणास्पद बोलताय, किती बोलताय, काय बोलताय,
त्याच्या स्वभावावर बोलताय का त्या पूर्ण व्यक्तिमत्वावरती बोलताय, हे सगळं पाहिलं जातं आपलं. म्हणजे अन्याय होणं हा एक भाग झाला, पण ती अन्याय व्यक्त करण्याची तुमची काय पद्धत आहे ना, ती तुमच्या हातात आहे. ती तुम्ही जर प्रॉपरली केली तर त्यांनी वैष्णवी संतुष्ट होतात आणि भगवंतही संतुष्ट होतात. तर चुका होणार त्या बाबतीत काय प्रॉब्लेम नाही, पण चुकीनंतर आपली माफ. आणि जिथं मगाशी एक मुद्दा आला, मी मानलो की लीडरचा एक गुण असतो, जिथं कमी तिथं आपण हे अहंकाराने बोलतो. तिथं आपण या कथेमध्ये पाहू शकतो की इंद्रदेव आत्ताच्या दृष्टीने तुलना करता आत्ताची तुलनाच होऊ शकत नाही. जसं म्हणतो की आपण भगवंतांच्या नेत्राची तुलना करत नाही, होऊच शकत नाही. पण आता भौतिक जीवनात उदाहरण द्यायचं म्हणून द्यावं लागते की कमलाप्रमाणे वगैरे. तसं आता हे भगवंत इंद्राचं पद स्वीकारले म्हणजे किती खाली आले बरं. या जगाची जर तुम्हाला एखादी तुलना करायची म्हणली, या पदावरून ह्या पदावर आले, तर तुम्ही कोणाची कशी कराल? सगळ्यात काय तुम्ही कुठून वर, समजा पंतप्रधान एका गावचे सरपंच झाले का, तो ट्रम्प बाबा, काय ट्रम्प बाबाच ना तो ट्रम्प बाबा म्हणते त्यांना, तो एखाद्या गावचा काहीतरी झाला म्हणजे तो शक्तिशाली ना सध्या, सगळ्या राज्य करायचे सारखे त्यांची वृत्ती सगळ्यांचे ते करे. हे मी तुम्हाला म्हणतो उदाहरण बसू शकत नाही. भगवंत कुठे इतक्या खाली येण्याची तयारी गरजेनुसार ते आपण या ठिकाणी समजू शकतो की भगवंत म्हणजे लीडरचा काय गुण असू शकतो म्हणून. आणि आताचे लीडर कसे आहेत की मोहनचंद्र कोणीच काउन्सिल ग्रुपात टाकला होता की विचार ते करतात आणि कामाला सैनिकांना लावतात. हे अर्थाने तुम्हाला सांगतो ते कधी समोर आहेत. जसं आपण शिवाजी महाराजांची कथा ऐकतो की अफजल खानाच्या ह्याला शिवाजी महाराज स्वतःहून गेला, हा लीडर असतो. अफजल खानाकडे शिवाजी महाराजांनी कोणाला पाठवलं नाही, कारण अफजल खानाचा एवढा मोठा पराक्रम होता की शिवाजी महाराजांचं काही होऊ शकत होतं. पण लीडर कसं आहे, संकट येतं तेव्हा पुढं, आणि ज्या वेळेस काय प्रशंसा घ्यायची असते तेव्हा मागं. हा लीडरचा गुण असतो. संकट येतं, अडचण येते त्यावेळेस पुढं, शिवाजी महाराज पुढं. नाही तर शिवाजी महाराज दुसरं कोणाला तरी पाठवू शकले असते, कारण मृत्यूच येण्याची शक्यताच जास्त होती, याच्यामध्ये जिंकण्याची शक्यताच नव्हती. मग आताचे जे काही लीडर आपण ज्यांना इतकं आपण त्यांना महान करून ठेवतो लीडरना आताच्या, की आपल्याला ते लीडर आणि क्रिकेटर याच्या इतकं डोक्यात आहे आपल्या की आपण त्यांना फार आदर्श मानले. कुठल्या लढाईत पुढे गेले सांगा मला? कुठले अध्यक्ष, कुठले पंतप्रधान, कोण समोर, कोण जाते समोर? पहिले अशा लढाई नव्हत्या. पहिला जो प्रमुख आहे तो पुढे असायचा. आणि आपण जसं म्हणलो की भगवंतांनी अतिशय साधं पद स्वीकारलं, अतिशय साधं. तेच प्रभुपादांनी का, गरज आहे म्हणून. भगवंतांना त्या पदात इंटरेस्ट नाही, भगवंतांना त्या पदात इंटरेस्ट नाही. भगवंतांना म्हणलो ना सृष्टी लीलेत पण इंटरेस्ट नाही. भगवंत तिकडे आनंदी आपल्या ह्याच्याबरोबर, पण अतिशय सिंपल पद त्यांनी स्वीकारलं का, गरज आहे म्हणून. प्रभुपादांनी पण सुरुवातीच्या काळामध्ये छोटी छोटी भांडी घासण्यापासून स्वयंपाक बनवण्यापासून ही सगळी पदं प्रभुपादांनी स्वीकारली का, गरज आहे म्हणून. नंतर प्रभुपादांनी त्याला विस्तार केला. प्रभुपादांना लेखन फार करायचं होतं, मग नंतर ती विषय वगैरे केली. पण सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय साधी साधी पदं स्वीकारली. आपल्या इस्कॉनमध्ये पण, आणि इस्कॉनमध्ये पण आपल्याकडे एक पद दिलं होतं, इन्चार्ज आहे ना. इन्चार्ज पदाचा अर्थ काय माहिती? कोणी नसल्यास तुम्हाला ती सेवा करायला लागेल, याचा अर्थ तुम्ही त्याचे इन्चार्ज आहे. कोणी जर त्या सेवेला नसेल तर ती सेवा तुम्ही म्हणजे असं ना की 10 माणसं माझ्या हाताखाली, तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही करा, नाही. कारण भगवंतांचा असा मूड नाही. भगवंत असे नाही, जिथं नाही तिथं भगवंत स्वतः आहे. भगवंत म्हणतात माझ्या भक्ताचाही असा मूड पाहिजे. इन्चार्ज म्हणजे काय, जिथं कोणी नाही म्हणजे काय, आता परिस्थिती हाताबाहेर आहे तर तुम्ही तिथं पाहिजे. आणि दुसरं, चुकल्यावर बोलायला कोणाला तरी पाहिजे म्हणून तुम्ही तिथं पाहिजे. बोलणार कोणाला याला इन्चार्जच पकडतात ना. इन्चार्ज कोण आहे असेल है ना. प्रसाद जास्त झाला, प्रसाद कमी पडला, इन्चार्ज कोण आहे? कुणाला बोलायला वाढणारा कोण बोललंय का आजपर्यंत? काय तुम्ही कसं वाढलो, काय प्रसाद का कमी पडला? इन्चार्ज कोण आहे? किचन सेवेचे इंचुरी कोण आहे? मग ते राजशेखर कृष्ण प्रभूंना बोला, मग तुमचा आदेश 12,000 झालेला असतो. हे करायचे एवढे लोक अचानक वाढतात आणि कुठून प्रसाद करायचं म्हणून सांगायचा मुद्दा काय, इन्चार्जची दुसरी जबाबदारी कोण ऐकून घ्यायची तयारी पाहिजे तरी इन्चार्ज. आता बघा, भगवंताने पदात इंटरेस्ट नाही, मी तुम्हाला सांगतो, आपल्या लक्षात येईल. भगवंतांनी एवढे लढाई जिंकले, कंसाला मारले, रावण म्हणून घेतलं का राजपद? कुठंच नाही, पण इथं घेतलं गरज म्हणून. गरज म्हणून भगवंतांना नाही तर भगवंतांनी काय कालच बघितलं, विभीषणाचा अभिषेक केला, छान अभिषेक केला, फुलं वगैरे सगळे हे करून तिथल्या तिथं त्यांनी बरोबर ते सगळं जुळवलं. भगवंताने काय राजपदात इंटरेस्ट
इंटरेस्ट आहे. इंद्रपदामध्ये भगवंतांना काय इंटरेस्ट होता? गरज म्हणून केलं. आम्ही कालचा ड्रामा गरज म्हणूनच केला. आता कोणच तयार नाही. मी तर शेवटपर्यंत कारण सांगत होतो. म्हणतो माझा भागवत क्लास आहे, मला तयारीला वेळ नाही. काय नाव प्रभूजी तुम्ही काय एक तर डायलॉग आहे तुम्हाला, तुम्ही नुसतं पाठ करून या म्हणून. गौतम महाराजांनी एवढं त्याच्यावरून केलं म्हणून म्हणलं भक्त दयाळू असतात, ते आपल्याकडनं करून घेतात आणि मी आपलं कारण शोधायचं. आणि तुम्हाला सांगतो लेक्चर देऊन जेवढं शुद्धीकरण झालं नाही ना माझं, तेवढ्या ड्राम्याने झालं. का? ते प्रभूजींचं लेक्चर चाललं होतं आणि माझ्या सगळ्यामध्ये दशानन, तुम्ही कशाची चिंता करीत आहात तेच मला म्हणत होतं. एकच डायलॉग पण मी 1.5 तास नुसतं पोचाल. दशानन तुम्ही कशाची, आणि तरी मी बसलोच एवढ्या का वाक्यात. म्हणून लेक्चर देऊन जेवढं शुद्धीकरण झालं नाही ना, ते एका वाक्याने केलं माझं, त्या रावणाचा साथीदार होऊन. आणि हे काय नाही, हे माझ्यावर वयस्क मला सवय झाली. एक तर ड्राम्यात भाग घेणं, ती ऍक्शन करणं वगैरे, आणि तिकडे प्रॅक्टिस चालली होती थोडी मी एकटाच बाजूला होतो. दशानन तुम्ही कशाची चिंता करीत आहात, काय ऍक्शन घ्यायची निश्चित. त्यांनी ऍक्शन वगैरे आम्हाला काही सांगितलं नव्हतं. फक्त म्हणले असं तुम्ही काय असं म्हणले, तुमचा स्वभाव फारच सॉफ्ट आहे. दशानन तुम्ही कशाची चिंता करा असं नका बोलू म्हणले, तुम्ही जरा दाबून बोला म्हणले. आणि मग ते पुढचं वाक्य होतं, दशानन तुम्ही कशाची चिंता करीत आहात. नंतर होतं, आपल्या शत्रूंचा एक हाती तुम्ही हा आपल्या शत्रूचा एक हाती पाडाव करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. मीच असं तयारी केली. सामर्थ्य म्हणजे असं करावं म्हणलं. त्यांनी काय सांगितलं नाही, हे आम्हाला फक्त म्हणलं एक डायलॉग म्हणायचं तुम्हाला. मी बाहेरकडे मारायचो. अरे म्हणलं एवढं शुद्धीकरण झाले ना, म्हणलं लेक्चर पण माझं झालं नसतं. इथं लेक्चर 1-1.5 तासाचं चालतं. आणि एक वाक्य सारखं वाढायचं विसरलं काय, आमचे रावण त्यामुळे त्रस्त झाले. ते तर सुरुवातीला असं म्हणायला लागले, पहिला ड्रामा नाही येते पार्थ पोपट, तुमचं काय नाव? पार्थ प्रेमभाऊ. त्यांनी बघून म्हटला आणि वेळ तर तसंच करायचं म्हणले. अहो म्हणलं असं काय करताय. त्यांची अशी तयारी होती की ती बघूनच म्हणायचं. आणि मग त्यांचं पण म्हणायचं. आणि काय झालं, ड्रामा सुरू झाला आणि मला वाटत होतं हे मी अजून बोलावं. आणि मी म्हणत होतो माझं वाक्य आहे पण थोडं उशीर आहे. आणि हे म्हणायचं तुम्ही आणि मी अजून आलोच नाही. आता पुढे तुम्ही 2 वाक्य बोललाय. नंतर माझी तू पिढी घ्यायला मध्ये आधी वाक्यच आठवली नसती आणि एकदम हे शेवटीला झालेत म्हणून. आणि मी तिथं पाहिलं होतं ना, बरीच वाक्य होती यांना. आणि मला असं पहिल्यांदा मला असं वाटलं की हे मला म्हणताय की मला पुढे काय मला तर काय पुढचं माहिती. मी माझं आपलं एक वाक्य घेऊन आलो आणि परिस्थिती अशी होती ना, कोण कुठल्या रोल मध्ये ती पण माहित नव्हतं. मी बाहेर गेलो तिथं आणि आमचे एक काउन्सिल भेटले, तुमचा रोल कुठला होता. मला थोडं माहित होतं. आणि मला नंतर मलाही शंका का आली माहिती का, मोहनचंद्र प्रभू बऱ्याच वेळ शांतच होते नुसतं. आणि मग ह्याला बोल काय बरं, हे काय बोल एखादं तरी वाक्य ते म्हणजे त्यांचं शेवटच वाक्य आहे तेवढं, ते लक्ष्मण आहे. हा बरोबर आहे लक्ष्मण. त्या एकतर त्या कुंडीमध्ये त्या ड्राम्याच्या काय समजत नव्हतं आणि काही कळत नव्हतं. आणि आम्हाला कुणी कुठले कुणाचे रोल सांगितलं नव्हतं, तुम्हाला एवढं बोलायचंय. आणि म्हणजे बोलत करायचं म्हणजे मला ते जरा असं हुसूसारखा टेस्ट वाटला ना जरासा. हे घातले म्हणजे हे कोण बरं म्हणलं, ते साधी माहिती पुरुष आजारी होते म्हणून हे का बोलत नाही म्हणलं. नाही म्हणजे ते लक्ष्मण ते शेवट बोलणार आहेत म्हणजे. मला त्याच्या गमती सांगायला म्हणले तर भरपूर काही गमती, पण सांगतो किती एक गरज होती म्हणून. आणि मोहनचंद्र प्रभूंची इच्छा होती, माताजी नाही वाटायचं की मोहन तुमच्या एवढं वाटते का, म्हणून आम्ही काय झालं सहभागी झालो. रावण त्यामुळे ह्यांचा तसा रावणासारखा स्वभाव नाही. मला नंतर म्हणले अहो तुम्हालाच रावण करायचं होतं, तुमचा ते आवाज वगैरे. म्हणलं मला तर पळूनच राहावं लागलं असतं. मला रावण व्हायचं म्हणजे ते चेहऱ्यावरती ते हवा आणायचं फार आवडत होतं. आवाज आहे माझा मला, पण ते रागवायचं असं. आणि ह्यांना सांगितलं होतं, त्यांनी केलं का नाही असं काय म्हणते, असं करायचं होतं. तर मला असं डोळे करून सांगायचं, हे बिचारे आपलं असं चाललं होतं त्यांचं. तर सांगायला म्हणतात की गरज जरी कदाचित आपण त्यात कमी पडलो, पण मला माहिती नक्की जरी तुम्ही आमच्या नक्कीच कमीत्व पाहिलं नसेल, तुम्ही काय पडले की गरजेला उभा राहिले आणि ह्यांची क्षमता नसतानाही त्यांनी ते करून दाखवलं. त्यामुळे तुम्हाला जास्त आनंद झाला असणार आहे. तर भगवंतही यानेच खुश होतात. जो आता गरज विषय चाललाय ना, जटायूला माहित होतं आपण मरणार आहे, पण जे भाग्य दशरथ महाराजांना मिळलं नाही आणि ते विधी भगवंतांच्या हस्ते करून घ्यायचं नाही, ते भाग्य जटायूला मिळलं. कारण जटायूनी गरज पाहिली.
मी मरणार आहे, पण इथं रावणाला दाखवायची गरज आहे की एक साधा पक्षी, एक साधा प्राणीही तुझ्याशी लढू शकतो, कारण एवढे सरेंडर भक्त भगवंताकडे आहेत. मग ते भगवंत काय असतील हे जटायूला रावणाला कळून द्यायचं होतं. त्यामुळे जटायूंनी गरज पाहिली आणि मृत्यू स्वीकारला. म्हणून भगवंत तुमच्या यशाला पाहत नाही, भगवंत तुमच्या प्रयत्नाला पाहतात. का? भगवंतांचाही तोच मुळे गरजेला उभा राहणार. म्हणून प्रभुपादांचे शिष्य सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय लोक तयार नव्हती. 5 मिनिटाचं बोलले, भारतीय लोक तयार नव्हती की प्रभुपादांना स्वीकारायला. एक शिष्य झाला होता तो प्रभुपादांचा, पण त्यावेळेस त्या बाहेरच्या लोकांनी स्वीकारलं. प्रभुपादांनी गरजेच्या वेळी केलेली मदत कधी विसरली नाही. म्हणून असं म्हणतात 10-15 वर्षानंतर, काही काळानंतर ते लोक प्रभुपादांना सोडूनही गेले. 4 नियमाचं त्यांनी पालनही केलं नाही. परंतु ज्या वेळेस प्रभुपादांना ते भेटायला यायचे, प्रभुपाद त्यांच्याकडं खूप आपुलकीने आणि आदराने बोलायचे. कारण प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही माझ्या गरजेला उभा राहिला. म्हणून आपण म्हणतो की अडचणीचा काळात जो मदत करतो तोच खरा मित्र. ज्यावेळेस प्रभुपादांसाठी कोणीच उभा राहिलं नव्हतं, त्यावेळेस ते साधारण का असाना, काही अंशी काही नियमांचं पालन करणारे का नसताना, पण प्रभुपादांना त्यावेळेस त्यांनी आधार दिला. प्रभुपादांना ज्यावेळेस अमेरिकेत उतरले होते, डाव्या रस्त्याला जायचं का उजव्या रस्त्याला जायचं माहित नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना साथ देणारे जे लोक होते ते साधारण होते, फार नियमाचं पालन करणारे ते नव्हते. त्यातले काही सोडून नाही गेले. आणि प्रभुपादांना त्यांनी आले, विचारलं प्रभुपाद तुम्ही आम्हाला आता स्वीकारणार का? प्रभुपाद म्हणले का नाही, तुम्ही मला माझ्या गरजेला तुम्ही उभा राहिला. म्हणून आपल्याला नंदुरा प्रभू नेहमी सांगतात, ज्याच वेळेस भक्त कधी अडचणीत असतो त्यावेळेस तुम्ही जर त्याच्यापाशी उभा राहिला तर तो तुमची आठवण आयुष्यभर ठेवतो. म्हणून भक्ताचा एक मूळ जो सांगतात की गरजेला उभा राहावा, त्याच्यावर दुःख कोसळलं, त्याच्यावर अडचणी कोसळल्या, अशा वेळेस उभा राहा. का? तो भक्त भगवंतांना फार आवडतो, तो भक्त आपल्या गुरूंना फार आवडतो. आणि त्या भक्ताची उन्नती त्या काळात, चुकात तर कोणी पण आहे, पण गरजेला उभा राहिला. जसं जटायू उभा राहिला. महाप्रभूंना संन्यास घ्यायची काय गरज होती? भगवंतांचा गुण सांगतो. काय महाप्रभूंना, त्यांच्या बाकीच्या वाईट पडा, एवढे सुंदर केस, एवढे सगळं भगवंत तुम्ही, आणि संन्यासी जीवन. महाप्रभूंनी संन्यास घेतला का? ती काळाची गरज होती. त्या काळामध्ये संन्यासाचा शब्द लोक सहज स्वीकारायचे, एका गृहस्थी व्यक्तीचा शब्द सहज स्वीकारला जात नव्हता. म्हणून त्या काळामध्ये महाप्रभूंनी गरज ओळखून, जे भगवंत स्वतः सतत ज्याच्यामध्ये आहेत, महाप्रभूंनी ती गरज ओळखून संन्यास स्वीकारला. महाप्रभूंना ना संन्यासमध्ये इंटरेस्ट आहे ना कुठल्या पदार्थ इंटरेस्ट आहे, पण गरज पाहिजे या म्हणून मायावादी व्यक्तीकडनं संन्यास स्वीकारला. का? कारण त्यावेळेस मायावाद्यांकडनं स्वीकारणं, संन्यास त्यांच्याकडून दिला जायचा, आणि त्यावेळेस मायावाद्यांचा प्रभाव खूप होता. एक होती गरज, मग त्या गरजेसाठी जे काय करावं लागेल ते करण्याची भगवंतांची तयारी असते. म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचे ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये आपलं जर्नी होम ना, त्या पुस्तकाचं ज्यावेळेस हे होतं, उद्घाटन होतं वेगवेगळ्या ठिकाणी, त्या भाषेमध्ये केलं होतं. त्यावेळेस सौरभ गांगुलीला बोलवलं होतं त्या ठिकाणी. आणि सौरभ गांगुली आल्यानंतर महाराजांना काय एवढं माहीत नव्हतं सौरभ गांगुली कोण आहे. मग त्यांनी महाप्रभूंनी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी विचारलं आपल्या शिष्यांना की कोण आहे ते प्रमुख आलेले. तर ते म्हणले हे कलियुगातले महाजन आहेत म्हणून. 12 महाजनांपैकी एक. 12 लोकांची टीम असते ना क्रिकेटची, महाजनच आहेत आपल्यासाठी. तर लगेच बघा तिकडेच पडलंय, 12 महाजन आहेत आपले, हे असे क्रिकेटचे महाजन आहेत सगळे. 12 महाजन खूप मोठे क्रिकेटर आहेत, कॅप्टन वगैरे पद आहे त्यांनी, आणि खूप भारताला जिंकून दिले. तर त्यानंतर मग महाराज आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात की जर महाप्रभूंना या युगामध्ये जर अवतार घ्यायचा असेल तर ते क्रिकेटर बनून घेतील. का? त्यांना क्रिकेटरमध्ये इंटरेस्ट नाही, पण सर्वसामान्य लोकांच्या मेंदूवरती जो क्रिकेटचा प्रभाव आहे, क्रिकेटर जर हरिनाम करतोय, क्रिकेटर जर भगवंतांना शरण जातोय, तर हजारो लोक शरण जातील. गरज लक्षात येते, गरजेसाठी म्हणले तर व्हायचं असं भगवंत क्रिकेटर होतील का? त्या लोकांवर त्याचा प्रभाव आहे. म्हणून कधी कधी लोक मायावाद्यांकडनं घेतला संन्यास, आणि तुम्ही तर मायावाद्यांचं एवढं खंडन करता. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं मायावाद्यांचं तोंडही पाहू नये, त्या आगीमध्ये उडी टाकलेली परवडली, कारण त्यांनी शरीर नष्ट होईल. पण मायावाद्यांच्या संघामध्ये राहिला तर तुमच्या आत्म्याचं जे काय शाश्वतता ती नष्ट होईल. आणि त्यांनी संन्यास घेताना मात्र माहित का? काळाची गरज, परिस्थितीची गरज. म्हणून ह्यावेळेस जर भगवंत जर ह्या अवतारात जर आहे तर विशेष मानतात का? गरज पाहतात. प्रभुपादांनी 17व्या वर्षी संन्यास घेतला ते. आणि इथं उलट बघा आता, आणि नित्यानंद प्रभूंना काय सांगितलं? तू ब्रह्मचारी नाही राहायचं,
तू संन्यासी नाही व्हायचं, तू गृहस्थी व्हायचं. का? गरज. मी संन्यासी सगळीकडे जाऊ शकत नाही. गृहस्थी कुठे दारूच्या अड्ड्यावर पण जाऊ शकतो, व्यवसाय चालत त्या ठिकाणी जाऊ शकतो. मी संन्यासी म्हणून जाऊ शकत नाही, मग प्रचार कसा होणार? म्हणून नित्यानंद प्रभूंना गृहस्थी केली. म्हणून नित्यानंद प्रभू म्हणतो आपण की दारूच्या अड्ड्यावरती पण तिथं जाऊन हरिनाम घ्या म्हणून. म्हणून कधी कधी आपण पाहतो की माधवीच ना दुसरी ही कुंती महाराणीची, हा, तिने सती गेली, तिची महानता आहेच. पण आपण कुंती महाराणीचा अजून काय जास्त हे करतो, कारण त्या 5 मुलांना सांभाळायला कोणतरी हवं होतं, ती गरज होती. ती गरज कुंती महाराणी पूर्ण केली. म्हणून माधवीपेक्षा पण जास्त जो उल्लेख होतो त्यासाठी त्या कमीत असं नाही, पण कुंती महाराणीचा होतो. कारण सती जाण्यापेक्षा भयंकर परिस्थिती त्यावेळेस हस्तिनापूरची होती. जिवंत राहण्यापेक्षा मरण पत्करणे इतकी परिस्थिती कठीण होती. अशा वृत्तीचे हे सगळं पुढचा चित्र होतं, पण ते कुंती महाराणी स्वीकारलं. रामानुजारांची शेवटची गोष्ट एक एवढी सांगतो 2 मिनिटांमध्ये की गरज आणि भक्त गरज कुठल्या स्तरापर्यंत पूर्ण करतो, कुठल्या स्तरापर्यंत भक्त विचार करू शकतो गरजेचा, ही 2च मिनिटांमध्ये एक गोष्ट सांगतो रामानुचार्यांची. रामानुचार्यांना एका जेव्हा रस्त्याने निघालेले असतात तिरुपतीकडं आणि त्यांना मध्ये प्रसाद घ्यायचा असतो. त्यांचे 2 भक्त असतात, एक असतात यज्ञेश आणि मला वाटतं दुसऱ्याचं नाव कदाचित वरदाचार्य म्हणून. सकाळीच मी थोडं ते पटकीने पाहिलं होतं, नाव होऊ शकते. आणि मग ते म्हणतात जावा त्या यज्ञेशला विचारा, यज्ञेश माझ्याकडे प्रसाद घे, म्हणजे यज्ञेशला मी प्रसादाखाली येऊ का म्हणून. 2 शिष्य जातात पटकेने. यज्ञेश म्हणजे अतिशय श्रीमंत त्यांचा रामानुचार्यांनी जवळजवळ 700 संन्यासी आणि 12,000 ब्रह्मचारी त्यांनी दीक्षित केलेले. रामानुचार्यांचं मायावती इतकं मोठं काम आहे. म्हणजे पहिल्यांदा मी जसं तुम्हाला म्हणलो की पहिल्यांदा ज्या वेळेस बुद्धांनी हे केलं आणि त्यानंतर शंकराचार्य आणि त्यानंतर जर पहिले कोण प्रमुख आचार्य असतील की ज्यांनी मोठ्या प्रमाणे मायावादाचं खंडन सिस्टमॅटिक तंतोतंत म्हणतो ना आपण, एकदम शास्त्राला आधारित, ते रामानुचार्यांनी केले. मग यज्ञेशकडे 2 भक्त आपले जातात आणि ते म्हणतात की रामानुजारी तुमच्याकडे गुरुप्रसादाला येणार आहे. तो इतका आनंदी होतो, इतका तो श्रीमंत असतो, तो इतका उड्या मारायला लागतो, वा वा रामानुचार्य येणार आहे, रामानुचार्य माझे गुरु येणार आहेत, त्याला काय सुचत नाही काय त्याला. मग ते जातात शिष्य रामानुचार्य म्हणले गेलतो आम्ही त्यांच्याकडे. तर म्हणजे काय म्हणला तू माझा फक्त शिष्य? तर ते म्हणले इतके आनंदी झाले की त्यांना काय फारवर सुटला नाही. ठीक आहे म्हणले, तुम्हाला काय पाणी वगैरे बसा वगैरे काय म्हणले? अहो ते म्हणले आनंदाच्या भरामध्ये त्यांना काही सुचलं नाही, त्यांनी आमचा काही पाहुणचार केला नाही, पण ते खूप आनंद झाले. रामाचार्य म्हणले आपण त्यांच्याकडे जायचं. कारण ज्याला वाटतं की माझाच फक्त आदर केला पाहिजे आणि माझ्या शिष्यांचा आदर नाही केला पाहिजे, त्याचा तो मला प्रिय नाही. म्हणतो ना वैष्णव सेवा. रामानुज म्हणते आता म्हणले पुढे जा, म्हणजे पुढे आपण माझा एक दुसरा शिष्य आपण त्याच्या घरी डायरेक्ट जाऊ म्हणले. ते म्हणजे वरदाचार्य. ते इतके गरीब होते की भिक्षा मागून त्यांना खायला लागायचं. म्हणजे काहीच नव्हतं त्यांच्या पत्नीचा लक्ष्मी अतिशय सुंदर रूपवान अशी त्यांची पत्नी, पण गरीब, खूप गरीब. रामानुजारी त्यांना काय विचारत नाहीत, काय नाही, शिष्यांना पुढे पाठवत नाहीत, डायरेक्ट घरी त्यांच्या जातात. गेल्यानंतर लक्ष्मी एकटीच घरी असते आणि ते त्यांचे शिष्य असतात वरदाचार्य, ते भिक्षा मागायला बाहेर गेलेले असतात. पत्नी त्या ठिकाणी असल्यानंतर तिला तर काहीच कळत नाही, घरात एक आणण्याचा आपण म्हणतो ना दाना पण नाही. आणि आता आपले गुरु आलेत, करायचं काय? पण एक मोठी अशी शोकांतिका असते की गावामध्ये जो दुकानदार असतो त्या दुकानदाराची या स्त्रीवरती लक्ष्मीवरती खूप वाईट नजर असते आणि तो नेहमी तिच्याकडनं त्या भावनेने पाहत असतो, शारीरिक भावनेकडनं. आणि लक्ष्मीचं ते लक्षात येतं बघा. म्हणजे एक शिष्य किंवा एक व्यक्ती कुठंपर्यंत विचार करू शकते. ते म्हणजे आता गुरु आहेत, गुरुची तर मला सेवा करायची आणि आता गुरुंना तर मला उपाशी पाठवता नाही, माझ्याकडे एक आणि माझे मिस्टरही आता घरी नाही आणि मागून काय घरी आणणारे माहीत नाही. ती त्या दुकानदाराकडे जाते आणि त्यांना म्हणते की तुझी जी काही इच्छा आहे ती मी संध्याकाळी पूर्ण करेन, पण मला आता मी जेवढं मागतोय तेवढं मला तू धान्य दे, कारण माझे गुरु आलेत. दुकानदार खूप खुश होतो, तिला भरपूर धान्य वगैरे देतो. ती येते, स्वयंपाक वगैरे करते आणि मग तिचे पती येतात त्या ठिकाणी आणि ते पाहतात अरे आपले गुरु आले आणि तू एवढा छान स्वयंपाक केलाय आणि कसं काय एवढं सगळं आणलं. ते मग तिला खूप वाईट दुःख होतं, पण ती पतीला सगळं सांगते की असं झालं, आता माझ्याकडे ही अशी एक गरज निर्माण झाली माझ्याकडं, मी गुरुंना काहीच सांगू शकत नाही की असं आहे आमच्या घरी नाही, कारण मी परिस्थिती अशी गरजेची निर्माण झाली की माझ्याकडे पर्याय राहिला नाही, मी त्यांना असा शब्द दिला आहे. पती खूप आता एवढे श्रेष्ठ भक्त रामानुचार्य घरी येतात, तेही खूप आनंदी होतात की हिच्या ती वृत्ती पाहून ती काय विचार करू शकते म्हणून तेही खूप आनंदी होतात. छानपैकी वाढलं
रामानुजाचार्यांना थोडी कोण लागते घरात काय तर आहे, रामानुजाचार्य बोलून घेतात की नक्की काय झालं म्हणजे काय. मग ते सगळं सांगतात की असे असे इथे एक दुकानदार आहे, तिच्यावरती वाईट नजर होती त्याची, आणि मग हे असं सांगितलं. रामानुजाचार्य म्हणतात काही काळजी करू नका, माझे जे उष्ट नाही हे फक्त त्या दुकानदाराला जाऊन जा तुम्ही संध्याकाळी तिथं, पण जाताना फक्त त्यावेळेस उच्चिष्ट ते खायला द्या. आणि मग ते दोघेही जातात, वरदाचार्य आणि लक्ष्मी. लक्ष्मी आत जाते, ते म्हणतात की हे गुरुने तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे, त्याला तुम्ही स्वीकार करा. दिवसभर तोही व्यक्ती विचार करत असतो, आणि काय स्त्री असू शकते, इतका वेळा मी हिला वेगवेगळे लोक दाखवले पण हिने कधी ही भावना नाही बदलली, तिचं गुरुपती एवढं प्रेम कसं काय असू शकतं. तोही थोडासा सुतो व्हायला लागलेलाच असतो या भक्तांचा विचार करू की अशी व्यक्ती की आत्ता तयार झाली का, तर गुरुंना संतुष्ट करण्यासाठी म्हणून. आणि ज्यावेळेस तो उच्चिष्ट खातो तर मग त्याचं पूर्ण हृदयच शुद्ध होऊन जातं. ही आहे उच्चिष्ट खाण्यामध्ये ताकद. एवढे म्हणून आपण म्हणतो ना की आपल्याला आम्हाला किती वेळा सांगितलंय, वेळ मिळत नाही. ॲक्च्युली मला इथं अनाऊन्स करायचं आहे की तो आपला राजभोग आणि संध्याभोग आहे ना, तो उशीर होतो आणि संध्यामात वेळ मिळत नाही बोलायला, की तो स्पॉन्सर करा. म्हणून बऱ्याच भक्तांना वाटतं की आपल्या नातेवाईकांना मित्रांना आपण भक्तीत आणावं, आणि हेही माहीत असतं की आपल्या शब्दाने ते भक्तीत नाही येणार, आपली एवढी ताकद नाही. तुम्ही सांगू त्यांना प्रसाद स्पॉन्सर करायला लावा, त्यांची लक्ष्मी येईल सेवेत, आणि त्यांना भगवंतांचं उच्चिष्ट द्या खायला, तो भोग खायला द्या. कधी ना कधी तुम्हाला सांगतो तो भोग त्यांच्यावरती असर करणार. हा भोग प्रसाद राजभोग सेवा ही आपल्यापुरती मर्यादित नाही, आपल्या देण्यापुरती आपल्याला की तुम्ही कुणीतरी स्पॉन्सर करावं म्हणून. हे बाहेरच्या लोकांना द्या, बाहेरचे तुमचे ग्रुप आहे त्याच्यावर टाकवा की आमच्या मंदिरामध्ये असं एवढ्या माफक दरामध्ये स्पॉन्सर मिळतो, तुम्हाला 2 लोकांचा पुरेल एवढा प्रसाद होईल. तुम्हाला सांगू, तुम्हाला सगळ्याला प्रचार करायचा आहे ना, प्रचाराचा सर्वोत्तम मार्ग आहे थोडी लक्ष्मी सेवेत लावा त्यांची, आणि भगवंतांचा महाप्रसाद त्यांना खावायला तुम्हाला खूप 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 मोठं त्याचंही मिळणार आहे. म्हणजे कधी त्यांच्या जीवनावरून पण सांगता येत नाही. आणि मग तो खाल्ल्यानंतर तो एवढा येऊन जातो, आणि तो म्हणतो मला तुमच्या गुरूंना भेटायचं आहे. आणि मग तो गुरूंकडे येतो, रामानुजाचे पाय पकडतो, आणि तो नंतर रामानुजाकडनं दीक्षाही घेतो, तो जो दुकानदार असतो. अशा पद्धतीने त्याचंही परिवर्तन होतं. म्हणून भगवंत तेवढी गरजच्या वेळी उपस्थित आहेत. एक शिष्यही किती गरजेसाठी कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतो, ही गरज ही आपल्या मंदिरची असेल कवी, तर ही गरज ओळखून जर आपण सेवा केली तर नक्कीच 10 पटी अशी तर तुम्ही सेवा करता त्याची कृपा मिळणारच आहे. तर गरज पाहून जर तुम्ही सेवा करू शकला तर त्याचं अनगणित कृपा भगवंताची किती मिळणार आहे हे आपण सांगू शकत नाही. एवढं सांगतो आणि मी थांबतो. हरे कृष्ण. बंद करना है.